नाडी परीक्षण म्हणजे नेमकं काय? नाडी परीक्षण म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं असतं की वैद्य कधी कधी आपल्या उजव्या किंवा डाव्या हाताची अंगठ्याकडची नाडी 3 बोटांनी पाहतो. जुन्या काळात उपयोगी पडत होतं, त्यावेळेस काही साधनं नव्हती. पण आता जर हॉस्पिटलला गेलं की टेस्टिंगवर टेस्टिंग, ब्लड टेस्टिंग असेल, स्कॅनिंग असेल, मग आता ह्या काळामध्ये नाडी परीक्षा किती महत्वाची वाटते तुम्हाला? वेगवेगळ्या प्रकारचे MRI स्कॅन्स आहेत, डिटेल स्टडीज केले जातात, ब्लड टेस्ट केले जातात आणि मग त्यामध्ये जे आढळत नाही ते तुम्हाला नाडी परीक्षेत आढळतं का? एखाद्या पेशंटला कुठल्या गोष्टीचा त्रास सुरू झाला बरोबर, तर मग त्याने आधी नाडी परीक्षण करावे की हॉस्पिटलला जायला? काही गोष्टी एक इमर्जन्सी कंडिशन्स असतात. म्हणजे तुम्हाला छातीत दुखायला लागलंय, दरदरून घाम फुटलाय, हृदयविकाराची किंवा हृदयाच्या झटक्याची जर लक्षणं आहेत तर ऑब्व्हियसली हार्ट अटॅक सारखी जी गोष्ट आहे ती अगोदरच नाडी परीक्षणाने समजते. नाडी आपण जेव्हा बघतो एखाद्या व्यक्तीची तेव्हा व्यान वायूशी निगडीत किंवा अपान वायूशी निगडीत बदल आपल्याला नाडीमध्ये जाणवतात, ज्याच्यातून थोडं आपण आकलन करू शकतो की या व्यक्तीला पुढे जाऊन हृदयविकारासारखे त्रास होऊ शकतात. लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर हे आधी कळतं का, आणि कळल्याच्या नंतर नाडी परीक्षणाच्या थ्रू कसं ते नियंत्रित केलं जातं? नाडी परीक्षा करत असताना सर्वात पहिलं पॉइंट आपल्याला BP रिलेटेड जाणवतो, कारण नाडी परीक्षणाच्या थ्रू हृदयविकार असते. बरोबर, हृदयाची पोझिशन आपल्याला की कंडिशन काय आहे, सध्या कमजोर आहे, स्ट्रॉंग आहे की पुढे काय भविष्यात, त्याच्यावर ते समजतं का? कसं समजतं? हृदयाचं कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये व्यानवायू प्रामुख्याने काम करत असतो आणि साधक पित्त हे त्यावर प्रामुख्याने काम करत असतं. तर याचं आकलन आपल्याला नाडी परीक्षेद्वारे होतच असतं. नाडी परीक्षणातून डायबिटीस कसा ओळखता येतो, त्याच्यावर काय करता येतं? नाडी परीक्षा याच्यावर खूप मार्गदर्शक ठरते. नाडी परीक्षेद्वारे सर्वप्रथम आपल्या रक्तामध्ये जर साखर वाढत असेल तर त्याचं आकलन आमाशयात आम जर वाढलं तर याचे संकेत नाडी परीक्षेतून कळतं का? ऍब्सोल्युटली होतात सर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की त्या व्यक्तीची नाडी ही मंद झालेली असते, संथ झालेली असते. आणि अल्सर आजारावर नाडी परीक्षणाने काही उपाय करता येतात? पेशंट असे येतात की सर पोटात दुखतंय, ओके, आता अल्सर बघायला गेलं तर ही थोडीशी गंभीर अवस्था आहे आणि माणसाला दमा असतो, त्यावेळेस दम्याचे लक्षणं आणि नाडी परीक्षणातून दमा कळतो आणि त्याच्यावर उपाय. श्वसनसंस्थेवर होणारा परिणाम हा नाडी परीक्षेतून निश्चितच जाणून येतो. म्हणजे नाडी बघितल्यानंतर बऱ्याचदा मी पेशंटला सांगतो करतात. संधिवातावर काय उपाय? संधिवातावर जर उपाय सांगायचं झालं तर सर्वात कॉमन उपाय म्हणजे तेल. तर मानसिक तणाव कमी करण्यासाठी नाडी परीक्षण किती उपयोगी ठरते? डिप्रेशनच्या अनुषंगाने मी आपल्या श्रोत्यांना एक छोटासा घरगुती उपाय सांगेन. शंखपुष्पी, नंतर ब्राह्मी यांसारख्या वनस्पतींचा वापर या व्यक्तींनी केला तर त्यांचा आता अपचन किंवा अजीर्ण, तर याच्यावर सोपे उपाय कोणते? विशेष करून सुंठ हे सुद्धा खूप सुंदर पाचक आहे, पचनाला चालना देणार आहे. तर ज्या व्यक्तींना वारंवार पचनाच्या तक्रारी होतात त्या व्यक्तींनी सुंठ आणि धने यांचा काढा दररोज सकाळी अनाशापोटी घेतला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पचनाच्या तक्रारी दूर व्हायला मदत होऊ शकते. आजारी पडूच नये म्हणजे आजारी पडण्यापूर्वी नाडी परीक्षणातून काय करता येईल उपाय? तर डायबिटीस होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि डायबिटीस झाल्यावर काय उपाय केले पाहिजे? बरोबर. पण आता जर पाहिलं तर बिल्स खूप येतात म्हणजे हॉस्पिटल. बरोबर. आपण आता जे तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता आणि ती स्वस्त आहे की सध्याच्या आधुनिक हॉस्पिटलची? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि प्राचीन पण तितकाच अद्यावत विषय, नाडी परीक्षण. भारतीय आयुर्वेदातील ही अद्भुत पद्धत केवळ नाडी स्पर्शातून शरीर, मन आणि जीवनशैली याचं सूक्ष्म ज्ञान देऊ शकते. या ज्ञानाच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर विश्वास घाडगे. चला तर मग जाणून घेऊया नाडी परीक्षणामागचं विज्ञान, त्यांचं महत्त्व आणि आपल्या आरोग्याला देऊ शकणारे नवे दृष्टिकोन. हाच आजच्या आपल्या संवादाचा गाभा आहे. तर मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आपलं सत्ता मंच या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. आपल्या ऑडियन्ससाठी आपला अल्पसा परिचय द्या. येस, म्हणजे माझं नाव वैद्य विश्वास घाडगे. गेली 17 वर्ष मी आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करतोय. काम करत असताना माझी ओळख करून द्यायचं म्हणजे मी नाडी परीक्षेवर आधारित प्रामुख्याने चिकित्सा करतोय. की इन जनरल आपण बघतोच की बऱ्याचदा लक्षण बघून ट्रीटमेंट केली जाते, पण लक्षणांमागील कारणांचा विचार केला जात नाही. आयुर्वेदाचा मूळच आहे की कुठल्याही आजाराचं मूळ शोधणं आणि आजाराला मुळापासून नीट करण्यासाठी मदत करणं.
तर त्यामध्ये अष्टविध परीक्षांपैकी जी नाडी परीक्षा आहे त्याच्यावर आधारित खरं तर चिकित्सा, ज्याला आम्ही आयुर्वेद हेल्थ केअरमध्ये नाडी चिकित्सा असं म्हणतो, त्या अनुषंगाने आम्ही ट्रीटमेंट करतो. गेली 16 वर्ष मी त्वचाविकार, संधिविकार, पोटाचे विकार, काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जसं की डायबेटीस, हायपोथायरॉइडिझम आहे, काही इतर काही वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हानात्मक आजार आहेत, किचकट जे ऑटोइम्यून डिसीज आपण याला म्हणतो, याच्यावर प्रामुख्याने मी संशोधन करतोय. आणि आमच्या आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 शाखा आहेत, ज्या विशेषतः पुणे, मुंबई, कोल्हापूर, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या ठिकाणी या पूर्ण वेळ चालू आहेत. माझ्या अंडर 6 डॉक्टरांची टीम आहे आणि प्रामुख्याने नाडी परीक्षा आणि त्याच्या अनुषंगाने आजारांमागील मूळ कारणांचा विचार करून ट्रीटमेंट देण्याचा आम्ही या पूर्ण सर्व शाखांमधून प्रयत्न करतोय. आणि मला सांगायलाही आनंद वाटतोय की यासारख्या किचकट आजारांमध्ये जवळपास 50,000हून अधिक लोकांना आम्ही यशस्वीरित्या मदत केलेली आहे. डॉक्टर साहेब, मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल, नाडी परीक्षण म्हणजे नेमकं काय? येस, नाडी परीक्षण म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिलेलं असतं की वैद्य कधी कधी आपल्या उजव्या किंवा डाव्या हाताची अंगठ्याकडची नाडी 3 बोटांनी पाहतो आणि तुम्हाला आजाराविषयीचं आकलन करून देतो. तर याला नाडी परीक्षा म्हटलं जातं. थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण याची चर्चा करायची झाली तर आयुर्वेद क्षेत्रामध्ये किंवा आयुर्वेद ग्रंथामध्ये कुठलीही चिकित्सा करत असताना प्रामुख्याने रुग्ण परीक्षा आणि रोग परीक्षा असे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे काय की ग्रंथामध्ये उल्लेख करत असताना कुठल्याही व्याधी उत्पन्न झाल्यानंतर त्याचे पूर्वरूप, प्रमुख रूप ही कुठली कुठली दिसतात, लक्षणं कोणकोणती दिसतात याचा उल्लेख केलेलाच आहे. पण त्याचबरोबर तुमच्याकडे आलेला रुग्ण तपासण्यासाठी एक विशिष्ट परीक्षा सांगितलेली आहे, ज्याला अष्टविध परीक्षा म्हणतात. तर या अष्टविध परीक्षांपैकी सर्वात पहिला उल्लेख केला गेला तो म्हणजे नाडी परीक्षा. अष्टविध परीक्षांचा विषय सांगायचं झालं तर नाडी, मलमूत्र, जिव्हा, दृक्ष, शब्द, स्पर्श आणि आकृती या अष्टविध परीक्षा आहे, ज्याच्या अनुषंगाने आपण रुग्णाची तपासणी करत असतो. त्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर आजाराचं आकलन होतं. तो लक्षणं सांगतच असतो, पण वैद्य त्याच्या दृष्टीने त्या रुग्णाला जेव्हा तपासतो तेव्हा त्याला प्रामुख्याने त्या आजाराची पूर्ण माहिती होते आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आजारामागील मूळ कारणांचा विचार करण्यात येतो. तर त्यातली सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे नाडी परीक्षा. जे मी मगाशी म्हणलं की अंगठ्याकडील नाडी बघितली जाते, तर त्याला जर आधुनिक शास्त्रानुसार जर विचार केला तर रेडियल आर्टरीची पल्स बघितली जाते. प्रामुख्याने तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने दोष स्थिती, म्हणजे वातपित्त कफ या त्रय दोषांची अवस्था त्या रुग्णाच्या शरीरात काय आहे, त्याचबरोबर त्याच्या कोणत्या स्त्रोतसांवर त्याचा परिणाम झालेला आहे, धातूंमध्ये काय बदल दिसत आहेत, त्याची पचनशक्ती कशी आहे, किंवा त्याचबरोबर त्याच्या शारीरिक, क्रियात्मक आणि मानसिक स्तरावर काही बदल झालेले आहेत का याचा पूर्णपणे विचार केला जातो. आणि त्याच्या अनुषंगाने आजाराचं आकलन केलं जातं, आजारामागील मूळ कारणांचा विचार केला जातो आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. बरोबर. प्रथम कुठल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे? इतकं महत्व का दिलेलं आहे याच्या? बरोबर. जर थोडं तुम्ही आयुर्वेद इतिहास पाहिला तर प्रामुख्याने भावप्रकाश निघंटू, योग रत्नाकर यासारख्या ग्रंथांमध्ये नाडी परीक्षेचा उल्लेख आढळतो. रावणकृत संहितेमध्ये सुद्धा या नाडी परीक्षेचा संपूर्ण उल्लेख आलेला दिसून येतो. रावण हा स्वतःहूनच एक उत्तम वैद्य होता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आसवारिष्ट आणि भरपूर काही संकल्पना त्यांनी निर्माण केलं होतं. त्याच्या ग्रंथामध्ये नाडी परीक्षेचा इन डिटेल्स उल्लेख आढळतो. तर त्या ग्रंथांमध्ये जे सांगितलं गेलंय त्यानुसार एक जो उल्लेख आढळतो त्यानुसार पुरुषांच्या उजव्या हाताची आणि महिलांच्या डाव्या हाताची नाडी बघितली जाते. नाडी बघताना प्रामुख्याने जो काही ग्रंथात उल्लेख आहे त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णाचा हात थोडा वरच्या दिशेने असणं आवश्यक आहे. काही आमचे सिनियर वैद्य किंवा जे पूर्वीच्या काळातले जे वैद्य आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी ब्राह्ममुहूर्तावर किंवा अनशापोटीच नाडी बघणं आवश्यक असतं. पण थोडं व्यवहाराच्या अनुषंगाने जेव्हा केव्हा रुग्ण आम्हाला चिकित्सालयात भेटतात तेव्हा त्या व्यक्तीची नाडी बघून त्या शरीरातील दोषस्थिती समजली जाते आणि त्यानुसार ट्रीटमेंट पार्टचा विचार केला जातो. पण डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचे की हे जुन्या काळात उपयोगी पडत होतं, त्यावेळेस काही बरोबर आहे. साधनं नव्हती. पण आता जर हॉस्पिटलला गेलं की टेस्टिंगवर टेस्टिंग, ब्लड टेस्टिंग खरंय. असेल, स्कॅनिंग असेल, मग आता ह्या काळामध्ये नाडी परीक्षा किती महत्वाची वाटते तुम्हाला? खूप सुंदर प्रश्न विचारलात, कारण हा बऱ्याचदा पेशंट कडून विचारला जातो की सर वेगवेगळ्या प्रकारचे MRI स्कॅन्स आहेत, डिटेल स्टडीज केले जातात, ब्लड टेस्ट केले जातात आणि मग त्यामध्ये जे आढळत नाही ते तुम्हाला नाडी परीक्षेत आढळतं का? तर खरं सांगू का की
माझ्याकडे येणारे रुग्ण असेच असतात की ज्यांना सर्व टेस्ट करून सुद्धा त्यांच्या आजाराचं कुठेही निदान झालेलं नसतं आणि ते एक शेवटची काही स्टेप किंवा पर्याय म्हणून नाडी परीक्षेसाठी येतात. आणि नाडी परीक्षा या सर्व स्कॅन्समध्ये, या ब्लड टेस्टमध्ये जे आढळत नाही त्याचं आकलन करून तुम्हाला देते. ऑब्व्हियसली या ज्या सगळ्या ब्लड टेस्ट आहेत किंवा स्कॅन्स आहेत, MRI स्कॅन किंवा सिटी स्कॅन रिपोर्ट्स आहेत, हे सगळे गोल्ड स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे पूर्ण जग ह्याला फॉलो करतं आणि त्याला सध्या दीज आर द बेस्ट टेक्निक्स की तुमच्या शरीरात काय घडतंय हे समजून घेण्यासाठी. याच्या बाबतीत दुमत नाही. पण एक असं मत आहे की प्रामुख्याने तुमच्या शरीरात जेव्हा बिघाड घडतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जेव्हा डायबेटिस होतो तेव्हा रक्तातली वाढलेली साखर तुम्हाला ब्लड टेस्ट मध्ये ओळखता येते. ओके. त्या व्हेअरएज नाडी परीक्षा ही तुमच्या कुठलाही आजार उत्पन्न होण्या अगोदरच त्या आजाराचं ज्ञान करून देण्यासाठी उपयोगी पडते. ओके. मी डायबिटीसच्या अनुषंगानेच सांगेन की तुमची रक्तातली साखर जेव्हा वाढते, ती रक्तातील साखरेची पातळी वाढण्या अगोदर शरीरात काही बदल झालेले असतात. बरोबर. आयुर्वेदानुसार फक्त रक्तातली साखर वाढणे म्हणजे डायबिटीस नाही, तर तुमच्या पचनसंस्थेत बिघाड झालेला असतो, तुमच्या शरीरात दोषस्थिती बदललेली असते, विशेष करून वातकफ दोष वाढलेला असतो आणि त्याच्या परिणामस्वरूप रक्तातली साखर वाढलेली असते. तर हे जे काही बिघाड तुमच्या शरीरात व्हायला लागलेले आहेत याचा विचार नाडी परीक्षेत होतो. म्हणजे जेव्हा रक्तातली साखर वाढायला लागलेली आहे त्याच्या अगोदर तुमच्या शरीरात जे काही बदल घडत आहेत किंवा काही बिघाड तुमच्या शरीरात होऊ लागले त्याचं निदान नाडी परीक्षेत होतं. त्यामुळे अगदी थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगायचं झालं तर मी असंच म्हणेन की कोणताही आजार उत्पन्न होण्या अगोदर त्याचं आकलन करून देण्यासाठी, निदान करून देण्यासाठी नाडी परीक्षा उपयोगी पडते. विशेषतः लॅब रिपोर्ट्स हे प्रामुख्याने तुम्हाला आजार उत्पन्न झाल्यानंतर त्या आजाराचा तुमच्या शरीरावर परिणाम किती आहे. फॉर एक्झाम्पल ESR वाढलाय तर इन्फेक्शन जास्त आहे किंवा हिमोग्लोबिन कमी झालं, हे आपल्याला सगळं ज्ञान होतं, पण आजार उत्पन्न झाल्यानंतर त्याचं ज्ञान होतं. बरोबर. आणि ह्या जे काही लॅब रिपोर्ट्स आहेत याचा मी सुद्धा वापर करतो, पण ट्रीटमेंट करत असताना त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालंय आणि औषधोपचार चालू केल्यानंतर ते हिमोग्लोबिन किती वाढलं हे त्याच्या लक्षणात सुधारणा जरी होत असली तरी आपल्याला ह्या रिपोर्ट्सला फॉलो करावं लागतं. तर त्या ब्लड रिपोर्ट्सला पण आपण फॉलो करतो. पण बघायला गेलात तर अनेक हजार वर्षांपूर्वी सांगितलेली नाडी परीक्षा आजही तितक्याच सुंदररीत्याने मदत करते. आपण जर दोघांचा समन्वय साधला तर त्या रुग्णाला आपण खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. खूप छान तुम्ही सांगितलं. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, की समजा एखाद्या पेशंटला कुठल्या गोष्टीचा त्रास सुरू झाला, तर बरोबर. मग त्याने आधी नाडी परीक्षण करावे की हॉस्पिटलला जायला पाहिजे? याच्यासाठी मी असंच म्हणेन की जर काय असतं माहितीये की काही गोष्टी एक इमर्जन्सी कंडिशन्स असतात. म्हणजे तुम्हाला छातीत दुखायला लागलंय, दरदरून घाम फुटलाय, हृदयविकाराची किंवा हृदयाच्या झटक्याची जर लक्षणं आहेत तर ऑब्व्हियसली इट इज इमर्जन्सी, तुम्ही हॉस्पिटलमध्येच जाणं आवश्यक आहे. पण तुम्हाला बराच काळ थकवा जाणवतोय, तुम्हाला सांधे दुखतायत, तुम्हाला पचनाच्या तक्रारी झालेल्या आहेत, एक नॉमिनल तुम्ही जवळच्या डॉक्टरांची औषधं घेऊन पाहिली किंवा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना भेटून देखील औषधं घेऊन पाहिली पण फारशी मदत होत नाही, अशा व्यक्तींनी नाडी परीक्षा जरूर करून घ्यावी. बरं, सर्वसामान्य डेली रुटीनमध्ये काही तक्रारी तुम्हाला आरोग्यविषयक सतत जाणवत असतील, ज्या तितक्याशा गंभीर नाही पण थोड्या त्रासदायक आहेत, तुमच्या ओव्हरऑल डेली रुटीनवर त्याचा परिणाम होतोय, तर त्यासाठी सुद्धा नाडी परीक्षा ही अतिशय उपयोगी पडणार आहे. अगदी साधं सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे सतत येणाऱ्या शिंका. बरोबर. सकाळी उठल्यावर काही लोकांना 8-10 शिंका पटापट येतात, काही जणांना वातावरणात बदल झाला की शिंका येतात. तर याच्यासाठी नाडी परीक्षा खूप सुंदर उपयोगी पडते की बाबा ही ॲलर्जिक सर्दी काय कारणास्तव उत्पन्न झाली याचा विचार करायला आपल्याला उपयोगी पडते. किंवा एखाद्या व्यक्ती 1-2 प्रकारच्या गोळ्या घेतोय पण तरी त्याची रक्तातली साखर 200+ राहते, 250 राहते किंवा कमीच होत नाहीये, मग गोळ्या वाढतायत, अशा व्यक्तीला नाडी परीक्षेद्वारे नक्कीच मदत करू शकतो. कारण या ठिकाणी त्याच्या रक्तातली साखर वाढलेली त्या त्या पातळीचा विचार करण्यापेक्षा ती का वाढते याचा विचार आपण नाडी परीक्षेद्वारे करतो. आणि बरोबर. ते समजून घेऊन जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली त्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही तक्रारी उत्पन्न होतात आरोग्यविषयक त्या कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. इन शॉर्ट जर बघायचं झालं तर जे क्रॉनिक आणि वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हानात्मक आजार आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने नाडी परीक्षा ही खूप सुंदररित्या उपयोगी पडते. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये हॉस्पिटलला जाणं गरजेचं, पण हार्ट अटॅक सारखी जी गोष्ट आहे ती अगोदरच नाडी परीक्षणाने समजते.
येस, याच्यामध्ये जर बघायला गेलात तर विशिष्ट काही स्पंदनं आपण म्हणजे टू बी प्रिसाइजली आपल्या शरीरातील वायू हा हृदयाशी निगडीत कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतो. तर आपण जेव्हा बघतो एखाद्या व्यक्तीची तेव्हा व्यान वायूशी निगडीत किंवा अपान वायूशी निगडीत बदल आपल्याला नाडीमध्ये जाणवतात, ज्याच्यातून थोडं आपण आकलन करू शकतो की या व्यक्तीला पुढे जाऊन हृदयविकारासारखे त्रास होऊ शकतात. आणि बघायला गेलं तर थोडंसं आपण ह्याचा पण विचार करतो की नाडी परीक्षेमध्ये पचनसंस्था कशी आहे, पचनसंस्थेतल्या बदलांच्या अनुषंगाने त्याला त्याच्या बाबतीमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा हायपोथायरॉइडिझम, शुगर लेवल्स याचा पण विचार आपण नाडी परीक्षेरित्या सहजरित्या करू शकतो. आणि मग त्यातून थोडंसं आपण अंदाज लावू शकतो या व्यक्तीला पुढे जाऊन हृदयविकार होऊ शकतात. तर डेफिनेटली हृदय, किडनी, लिव्हर, फुफ्फुसं आणि ब्रेन यांसारखे जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत त्यांच्या कार्यप्रणालीच्या बाबतीमधील काही स्पंदनं नाडी परीक्षेत आपल्याला स्पष्टरित्या दिसून येतात. आणि त्यातून आपण याचा नक्की अंदाज लावू शकतो की या व्यक्तीने त्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी निगडीत जर दैनंदिन जीवनामध्ये त्याला काही लक्षणं वाटत असतील तर त्याप्रमाणे त्याला काही त्या लॅब टेस्ट पण सुचवल्या जातात, ज्याच्यामुळे ते अजून चांगल्या प्रकारे फम होतं ओके. आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पार करण्यासाठी मदत होऊ शकते. बरोबर. पण आता जर पाहिलं तर बिल्स खूप येतात म्हणजे हॉस्पिटलमध्ये बरोबर आहे, गेल्यावर. बरोबर. मग आपलं आता जे आपण तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता, होय. हां, आणि ती स्वस्त आहे की सध्याच्या आधुनिक हॉस्पिटलची? अ, ह्याच्यामध्ये कसं आहे की मतमतांतर भरपूर आहेत हां. आणि कधी कधी हा त्याच्या विवादास्पद तुलनेत. पण चर्चा होऊ शकते ही. मात्र एक थोडासा पॉइंट मला जो पेशंटकडून ऐकायला मिळाला हं. त्या बाबतीत मी नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मच्या अनुषंगाने आपल्या लोकांपर्यंत पोहोचवीन की हल्ली बऱ्याच पेशंटची ही तक्रार आहे की सर, आम्ही जेव्हा केव्हा कुठल्याही डॉक्टरकडे जातो भरमसाठ टेस्ट कराव्या लागतात हं. आणि त्या टेस्ट केल्यानंतर निदान केलं जातं. बरोबर. राईट. तर त्या टेस्ट करतानाच तो अर्धमेला होऊन जातो की 5-7 हजाराचे टेस्ट होतात आणि कधी कधी असं होतं की एवढ्या टेस्ट केल्यात आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत पण त्रास तर होतोच आहे. बरोबर. किंबहुना तो गोळ्या घेतोय तोपर्यंत बरं आहे, गोळ्या बंद केली की आजार परत उद्भवते. त्या ठिकाणी नाडी परीक्षा ही डेफिनेटली उपयोगी पडते. आता कसं आहे की पेशंटला अपेक्षित असतं की बाबा मला माझ्या आजाराचं निदान व्हावं, औषधं घेऊन मी आजारापासून मुक्त व्हावा. पण बऱ्याचदा अनुभव हा येतो की बऱ्याचशा टेस्ट केल्या तर आणि निदानच होत नाही किंवा औषधं जे घेतोय त्याने तात्पुरताच फायदा होतोय. याच्यामध्ये याच्यात जर एक महत्वाचा पॉईंट जो मिसिंग असतो तो म्हणजे त्याला जाणवणारी लक्षणं, त्याला निर्माण झालेला जो काही व्याधी आहे बरोबर. त्यामागील मूळ कारणाचा विचार केला जात नाही. आणि नाडी परीक्षा प्रिसाइजली त्या घटकावर काम करणारी आहे की नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरातील क्रियात्मक, शारीरिक आणि मानसिक सुद्धा घटकांचा विचार करते, तुमच्या शरीरातील दोषस्थितीचा विचार करते. त्याचबरोबर धातूंचा ची काय अवस्था आहे त्याचा विचार केला जातो, स्रोतसांमध्ये काही बिघाड आहे का याचा विचार केला जातो आणि त्या अनुषंगाने आजाराचं निदान होतं. आणि हे सगळं अगदी कमी खर्चात कुठेही फारसं न जाता कुठल्याही म्हणजे रक्त किंवा कुठल्याही तपासण्या न करता सहजरित्या हे निदान होतं. त्यामुळे पेशंटला एकतर ते कमी त्रासदायक आहे आणि डेफिनेटली कमी खर्चाचं आहे, ॲज वेल ॲज हे त्या आजारामागील मूळ कारणाचं आकलन करून देणार आहे. त्यामुळे त्याला फारसा काळ थांबवावी लागत नाही. त्या तर ह्या सगळ्या घटकांचा विचार करता डेफिनेटली नाडी परीक्षा ही कम्पेअर्ड टू लॅब टेस्ट किंवा इतर ह्याच्या मानाने आपल्या रुग्णांसाठी अतिशय उपयोगी पडू शकते. स्वस्त आहे. येस, स्वस्त आहे. कारण हा प्रश्न महत्वाचा आहे. बरोबर आहे सर. येस. आता दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचं की जनरली जो आजार आढळतो लोकांमध्ये तो बीपीचा म्हणजे ब्लड प्रेशरचा. राईट सर. लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर हे बरोबर. आधी कळतं का आणि कळल्याच्या नंतर नाडी परीक्षणाच्या थ्रू कसं ते नियंत्रित केलं जातं? होय, म्हणजे नाडी परीक्षा करत असताना पेशंट सर्वात कॉमनली मला विचारतो प्रश्न की सर माझं बीपी किती आहे. आणि व्हेअरएज मी नाडी बघत असताना बीपीचा कधी विचारच करत नाही. पण तरी देखील नाडी परीक्षा करत असताना सर्वात पहिलं पॉइंट आपल्याला बीपी रिलेटेड जाणवतो. कारण जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीचं बीपी वाढलेलं असतं तेव्हा त्याच्या पल्समध्ये फरक पडतो. एकतर त्याची नाडी ही जलद गतीची झालेली असते. आयुर्वेद शास्त्रानुसार जर उच्च रक्तदाबाचा जर विचार केला तर तो पित्त दोषाशी निगडीत आहे. आणि पित्त दोष शरीरात जर वाढलेला असेल, पित्त दोषाचा शरीरावर परिणाम झालेला असेल, हृदयाशी निगडीत रक्तवाह संस्थेमध्ये परिणाम झाला असेल तर ती नाडी खूप तीव्र जाणवते, त्याची स्पंदनं खूप स्पष्ट जाणवतात, ती उष्ण स्पर्शाची असते, बाउंडिंग पल्स म्हणतात, म्हणजे ती थडथडत असते. आणि त्यातून सहजरित्या आपल्याला कळून जातं की या व्यक्तीला हायपरटेन्सिव्ह टेंडन्सी आहे. म्हणजे माझ्या क्लिनिक्समध्ये बऱ्याचदा असं झालंय की पेशंटला मी नाडी
बघून पहिला प्रश्न आज विचारला की बीपीची गोळी चालू आहे का? तो म्हणतो हो सर, गेले 7-8 वर्ष मला बीपीची गोळी चालू आहे. ओके. काही पेशंटला ऍक्सिडेंटली कळून गेलं की बाबा त्यांचं बीपी वाढलेलं होतं. म्हणजे नाडी बघितली आणि नंतर म्हणलं की बीपी वाढलेलं जाणवतंय मला तुमचं, तर एकदा चेक करून घ्या. तर ते म्हणतात नाही आम्ही चेक केलं होतं, नव्हतं तसं काही. पण खरंच जेव्हा पाहिलं जातं तेव्हा बीपी वाढलेलं जाणून येतं. तर या ठिकाणी कसं आहे की नाडी बघत असताना आपण त्या नाडीची स्पंदनं, गती आणि लयबद्धता ही 3 बोटांनी जाणवत असतो. हम्म. एक जो रिदम आहे त्याचा, तो रिदम बघत असतो आणि त्याचबरोबर त्या रिदमच्या अनुषंगाने आपल्या अनुभवानुसार तुम्ही निदान करत असता. कारण हा एक अनुभव सिद्ध एक ही निदान पद्धती आहे. ही बरोबर. जितक्या पेशंटची तुम्ही नाडी बघाल, तेवढा तुमचा अनुभव तुम्हाला शिकवत जाईल. पुस्तकात उल्लेख आहे, अनेक जण काही लेखी स्वरूपात लिटरेचर पण याचं मिळतं. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही व्यक्तीची नाडी बघता, तेव्हा या छोट्या-मोठ्या गोष्टी कळायला लागतात. म्हणजे नाडी बघून तुम्ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोषस्थिती, धातू अवस्था आणि हे सगळं आहेच आहे. पण जे सर्वात महत्त्वाचं बघितलं तर म्हणजे त्याची पचनसंस्था कशी आहे? बरोबर. त्याला ज्वर आहे का? त्याच्या बाबतीमध्ये त्या पचनसंस्थेचं मग आपण सहजरित्या निदान करू शकतो, की बाबा या व्यक्तीला डायबिटीस आहे, या व्यक्तीला हायपोथायरॉइडिझम आहे, या व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा या व्यक्तीमध्ये वाताचा दोष वाढलेला आहे आणि त्याचा मणक्यांवर परिणाम होतोय, गुडघ्यांवर परिणाम होतोय. म्हणजे पेशंटला देखील आश्चर्य वाटतं, की डॉक्टर म्हणजे आधी पत्रिका वाचल्यासारखं तुम्ही कसं काय सगळं सांगता. पण हे बरोबर. कसं आहे, की मी गेली 18 वर्ष मी एकही पेशंट विदाऊट नाडी परीक्षा तपासलेलं नाहीये. त्यामुळे हे बघून एक तुमचं स्वतःचं एक आकलन शक्ती निर्माण होते आणि तो अनुभवच तुम्हाला शिकवतो आणि त्या एक तुमची चांगली जर निरीक्षण शक्ती असेल, तुम्ही नियमित जर व्यवस्थितरित्या नाडी परीक्षा करत असाल, तर डेफिनेटली याच्यातून तुम्हाला फक्त उच्च रक्तदाब किंवा लो बीपी एवढंच नाही, तर इन डिटेल्स त्याच्या सर्व घटकांचा विचार करता येतो आणि त्याचा तुमच्या चिकित्सेमध्ये खूप सुंदररित्या फायदा होतो. आता आयुर्वेदात ह्या लो बीपीवर किंवा हाय बीपीवर काय उपाय आहेत? येस. उपायांच्या बाबतीत बघायला गेला तर हाय बीपीचा जर विचार केला तर कधीही ॲलोपॅथी सारखं नाही की बाबा बीपी वाढले मग ही टेल्मा घ्या किंवा ही गोळी घ्या, ती गोळी घ्या. आयुर्वेदशास्त्र कोणत्याही लक्षणांमागील कारणांचा विचार करतो आणि जेवढं मी काही पेशंट्स पाहिलेले आहेत त्यांच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पित्तदोष किंवा अपुरी झोप, मानसिक ताण यांसारख्या छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम स्वरूप बीपी वाढलेलं असतं. तर त्यामुळे प्रिसाइजली ट्रीटमेंट सांगत असताना आपण त्या मागील दोषांचा विचार आणि त्यामागील कारणांचा विचार करूनच ट्रीटमेंट करतो. पण आपल्या श्रोत्यांना एक सर्वसाधारण त्याला उपाय सांगायचे म्हणून सर्वप्रथम मी काही घरगुती उपाय सांगेन. सर्व घरगुती उपायांमध्ये जास्वंदाचा चहा याच्यावर खूप सुंदर उपयोगी पडणार आहे सर. हिबिस्कस टी नावाने हा जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लाल जास्वंदाच्या 3-4 पाकळ्या घ्या, फुलाच्या पाकळ्या घ्या. त्या गरम कपभर पाण्यामध्ये सकाळी-सकाळी एक 10 मिनिटं भिजत ठेवा. गरम पाण्यामध्ये कपभर पाण्यामध्ये त्या टाकून झाकून ठेवायच्या आणि 10-15 मिनिटांनी ते जरा असं गार झालं, त्यातली वाफ गेली, की हा हिबिस्कस टी सकाळी-सकाळी अनशापोटी प्या. याने तुमचं हाय बीपी कमी व्हायला मदत होते. ॲज वेल ॲज तुम्ही बघताय, आपण सगळं सर्वश्रुतच आहे, की अतिरिक्त मानसिक ताण हा बीपी वाढवणारा आहे. तर बरोबर. त्या मानसिक ताणाला तुम्ही नियंत्रणात आणण्यासाठी किंवा मॅनेजमेंट त्यासाठी तुम्ही प्राणायाम किंवा मेडिटेशन यांसारखे उपाय करू शकता. ते डेफिनेटली उपयोगी पडतं. आयुर्वेदिक क्षेत्रातून आम्ही जे काही औषधं वापरतो, त्यात सर्वात प्रथम मी उल्लेख करीन तो म्हणजे अर्जुन. अर्जुन साल जी आहे, ती हृदयावर खूप सुंदर काम करणारी आहे. ते अर्जुनारिष्ट किंवा अर्जुन चूर्ण याचा जो काही ग्रंथात उल्लेख आहे आणि जे काही मी माझ्या श्रेष्ठ वैद्यांकडून मी जे शिकलो, तर अर्जुन सालचं चूर्ण हे असं आहे, की ते लो बीपी आणि हाय बीपी दोन्हीवर काम करणार आहे. तुमच्या हृदयाशी निगडीत स्नायूंना बळकटी देणार आहे. हृदयाकडचा रक्तप्रवाह सुधारणार आहे. हृदयाचं कार्यक्षमता वाढवणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे, त्या व्यक्तींनी अर्जुन साल चूर्ण थोडंसं त्याला क्षीरपाक आम्ही म्हणतो. मी नेहमी माझ्या कार्यक्रमात त्याचा उल्लेख करत असतो, की अर्धा कप दूध घ्या, अर्धा कप पाणी घ्या. त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचाभर अर्जुन साल चूर्ण टाका आणि त्या मिश्रणाला तुम्ही उकळा. साधारणतः 1 कप होतं तर हे. तर त्यातलं अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी मिळून 1 कप झालेलं आहे. ते अर्धा कप होईपर्यंत आटवलं, की दुधामध्ये त्या अर्जुनाशी संबंधित जे काही ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स ते उतरतात आणि हा अर्जुन क्षीरपाक तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा जर घेतला, तर तो खूप सुंदररित्या फायदा होतो त्याचा. दुसरी अजून एक वनस्पती जी क्विक रिलीफ देणारी आहे, ती म्हणजे सर्पगंधा. तर हे मात्र तुम्ही थोडंसं वैद्यांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे, कारण सर्पगंधा ही फार कार्यकारी आहे. तर सर्पगंधा घनवटी ही बाजारात सहज उपलब्ध आहे. ही बीपीवर खूप सुंदररित्या काम करते, विशेष करून हाय बीपीवर.
त्याचबरोबर आयुर्वेद ग्रंथामध्ये उल्लेख केलेला सूतशेखर रस ही गोळी अतिशय सुंदर उपयोगी पडणार आहे. कारण मी मगाशी उल्लेख केला होता की आम्लपित्त पित्त याच्याशी निगडीत बऱ्याचदा हाय बीपी असतो. तर सूतशेखर आम्ही बऱ्याचदा वापरतो. सूतशेखर खूप सुंदररित्या उपयोगी पडणार आहे. हाय बीपीचा थोडासा बारकाईने विचार केला तर किडनी फंक्शनिंगशी रिलेटेड आहे. किडनी आपलं मूत्रविसर्ग करण्याचं काम करतेच, पण ती त्याचबरोबर बीपी मेंटेन सुद्धा करते. तर कधी कधी जर तुमच्या किडनीजवर अतिरिक्त ताण पडत असेल किंवा किडनी फंक्शनिंग मध्ये काही चेंजेस झालेले असतील तर त्याने सुद्धा बीपी तुमचं वाढतं. तर त्या संदर्भात आम्ही गोक्षुरादी गुगुळ ही औषधी नेहमी बीपी मेंटेन करण्यासाठी वापरतो. तर ज्या ज्या व्यक्तींना थोडा बीपीचा त्रास आहे, पायांना आणि चेहऱ्यावर सूज आल्यासारखं वाटतं, अशा व्यक्तींनी गोक्षुरादी गुगुळ सकाळ संध्याकाळ नियमित घेतली तर त्यांनी त्या दोन्ही तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. आयुर्वेद दुकानांमध्ये सर्पगंधा घनवटी, सूतशेखर, गोक्षुरादी गुगुळ सहजरित्या उपलब्ध आहेत. तुम्ही जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने या गोळ्या नियमित घेतल्या तर डेफिनेटली हाय बीपीवर काम होतं. लो बीपी बघायला गेलात तर तो दौर्बल्याशी निगडीत आहे. लो बीपी साठी एक घरगुती छान उपाय म्हणजे जेव्हा केव्हा लो बीपी होतं तर त्यामध्ये लक्षणं कुठली दिसतात, चक्कर आल्यासारखं वाटतं, हातपाय गळून गेल्यासारखे होतात, कधी कधी घाम आल्यासारखं होतं. तर याच्यामध्ये एक सुंदर उपाय म्हणजे आपले काळे मनुके असतात. एक 5 ते 10 काळे मनुके तुम्ही थोडेसे तव्यावर एक चमचाभर तूप घ्यायचं आणि त्या तुपामध्ये ते परतून घ्यायचे आणि त्याला थोडंसं काळं मीठ लावून तुम्ही जर खाल्ले तर त्याने तुमचं लो बीपी मेंटेन व्हायला मदत होते. ओके. लो बीपी साठी तुम्ही लिंबू, मीठ, साखर आणि पाणी याचं मिश्रण करून ते पीत जा. ते सहजरित्या उपयोगी पडतं. त्याने तुमचं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतो आणि तुमचं बीपी मेंटेन व्हायला मदत होते. इलेक्ट्रॉल पावडर सहजपणे उपलब्ध आहे कुठेही. ती तुम्ही जर नियमित घेतली तर लो बीपीच्या पेशंटला ती उपयोगी पडते. लो बीपी हा मोस्ट ऑफ टाइम्स दौर्बल्याशी निगडीत असतो. त्यामुळे दौर्बल्याच्या अनुषंगाने या व्यक्तींनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित दिवसातून एकदा तरी त्यांनी फलप्राशन करणं गरजेचं आहे. सकस आहार घेणं गरजेचं आहे. हे जर केल्या गोष्टी तर त्यांनी त्यांचं लो बीपी मेंटेन व्हायला डेफिनेटली मदत होऊ शकते. बरोबर. अगदी छान. आता नाडी परीक्षणाच्या थ्रू हृदयविकार असतील, म्हणजे बरोबर. हृदयाची पोझिशन आपल्याला की कंडिशन काय आहे सध्या, कमजोर बरोबर. आहे, स्ट्रॉंग आहे की पुढे काय भविष्यात त्याच्याकडनं ते समजतं का, कसं समजतं? बेसिकली बघायला गेलात ना तर हृदयाचं कार्यक्षेत्र जे आहे त्यामध्ये व्यानवायू प्रामुख्याने काम करत असतो हं. आणि साधक पित्त हे त्यावर प्रामुख्याने काम करत असतं. तर याचं आकलन आपल्याला नाडी परीक्षेद्वारे होतच असतं. आणि गेली अनेक वर्ष जेव्हा नाडी परीक्षा करतो तेव्हा कुठे ना कुठे एक आपल्याला नाडी बघितल्या बघितल्या स्पष्ट जाणून जातं की या व्यक्तीच्या हृदयाशी निगडीत कार्यक्षेत्रामध्ये काहीतरी बदल आहे. ह्याच्यामध्ये जर प्रिसाइजली बघायला गेलात तर आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही. म्हणजे पर्सनली मी माझ्या बाबतीत तरी याची काळजी घेतो की मी असं गंभीररित्या कोणत्याही प्रकारच्या आजाराचा उल्लेख निदान करताना करत नाही, कारण तो पेशंटसाठी तितका इझिली ऍक्सेप्टेबल नसतो. पण डेफिनेटली मी गाईड करतो त्यांना की तुमच्या बाबतीमध्ये हृदयाशी निगडीत मला बदल जाणवत आहेत, त्यामुळे यू हॅव टू टेक केअर, आणि हे त्यांना मी सांगत असतो. आता फॉर एक्झाम्पल असे की सर्वसाधारण नाडी परीक्षेत आपल्याला जाणवणारी लक्षणं कोणती हृदयाशी निगडीत, तर हृदयातली वाढलेली धडधड, चालतानाचा लागणारा श्वास किंवा दम लागणे, दरदरून घाम फुटणे, काही वेळेस मिसिंग बीट्स या सुद्धा नाडी परीक्षेमध्ये सहजपणे कळतात. तर ह्या गोष्टी सहजपणे नाडी परीक्षेत कळून जातात. नाडी परीक्षेतून आपल्याला त्या व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढले का याचं आकलन सहजरित्या होतं आणि आपण त्याला गाईड करू शकतो की बाबा तुला अथेरोस्क्लेरोसिस, हृदयाचे विकार पुढे जाऊन होऊ शकतात, तर तू त्याची काळजी घे. आणि अशा प्रकारे बऱ्याच रुग्णांना मी मदत केलेलीच आहे. काही पेशंट असेही येतात की जे अगोदर त्यांची अँजिओप्लास्टी झालेली असते आणि काही इतर घटकांच्या अनुषंगाने इतर त्रासासाठी मला भेटायला येतात. नाडी परीक्षा केल्यावर मला अंदाज येऊन जातो आणि मी त्यांना तसं विचारतो की बाबा तुमचं हृदयाशी निगडीत काही ट्रीटमेंट चालू आहे का, हृदयाची ट्रीटमेंट झाली होती का, तर त्याचंही थोडंसं आकलन आपल्याला नाडी परीक्षेत होऊन जातं. तर हे कुठेतरी पूर्वी झालेल्या हृदयविकाराच्या संदर्भात सुद्धा निदान करून देणार आहे किंवा भविष्यात तुम्हाला जर काही होण्याची शक्यता वाटत असेल तर तो गायडन्स देणारा सुद्धा आहे. फक्त एवढंच आहे की वैद्यांनी ते निदान करत असताना त्याच्या अनुषंगाने टेस्ट करूनच त्याचं एक कन्फर्मेशन करणं गरजेचं असतं. बरोबर. अदरवाईज काय होतं की पेशंट बऱ्याचदा मानसिकरित्या दडपणाखाली येतो. त्याला वैद्यांनी मित्रत्वाच्या नात्याने समजावून सांगून चांगल्या प्रकारे जर त्याला मार्गदर्शन केलं तर डेफिनेटली या आजारातून तो सहजरित्या बाहेर पडू शकतो. नाडी परीक्षेचा डेफिनेटली मदत होऊ शकते त्याला. आता सर्वात मोठं जर आजाराचं प्रमाण म्हटलं तर डायबिटीज. येस. तर घराघरामध्ये आज डायबिटीज घुसली. बरोबर आहे. हा. तर नाडी परीक्षणातून डायबिटीज कसा ओळखता येतो आणि त्याच्यावर काय करता येईल? मोफत नाडी परीक्षा डायबिटीस शिबिर अनेक ठिकाणी पण केलेलं आहे ओके. आणि ऍक्सिडेंटली सुद्धा अनेक जणांचं नाडी परीक्षा करून मधुमेहाच्या संदर्भात निदान झालेलं आहे. डेफिनेटली ती गोष्ट कळून येते. याच्यामध्ये जर बघायला गेलात
तर पहिला मुद्दा जो तुम्ही मांडला की आजचा एक ज्वलंत जो काय आजार आहे तो हाच. कारण आपण पूर्वीच्या काळी बघायचो की आपल्या आजी आजोबांच्या वयाच्या व्यक्तींमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये एखाद्याला डायबिटीस झालाय असं आपण ऐकायला मिळायचं. नंतर नंतर आपण ऐकायला लागलो की ह्याच्या आई वडिलांना झालाय, त्याच्या आई वडिलांना झालाय. आणि हल्लेली असं दिसायला माझ्याकडे येतं की अगदी 30-35तले तरुण सुद्धा डायबिटीस झाल्याचं निदान करून आलेले असतात किंवा ऑलरेडी ते औषधं काही घेतच असतात आणि मग भेटायला येतात की सर याच्यात काही नाडी परीक्षेच्या मदतीने काही करता येईल का. तर डेफिनेटली हे करता येण्यासारखं आहे. याच्यामध्ये जर थोडं बारकाईने पाहिलं तर पार्श्वभूमी ही की आपली एक बदलती जीवनशैली आहे, स्ट्रेस आहे, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी आहेत. महिलांमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस आणि त्याच्यामुळे जेस्टेशनल डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतंय आणि अर्ली एज इन्शुलिन रेजिस्टन्स, इन्शुलिन इंटॉलरन्स याचं प्रमाण वाढतंय, ज्याच्याविषयी खूप सारं कोणी चर्चा करताना आढळत नाहीये. याच्यामध्ये फक्त जंक फूड आणि व्यायामाचा अभाव एवढाच उल्लेख केला जातो. पण नाडी परीक्षा ह्याच्यावर खूप मार्गदर्शक ठरते. नाडी परीक्षेद्वारे सर्वप्रथम आपल्या रक्तामध्ये जर साखर वाढत असेल तर त्याचं आकलन डेफिनेटली करून देते. मी मगाशी तुमच्याशी बोलताना म्हणलं की आयुर्वेदानुसार डायबिटीस म्हणजे फक्त रक्तातली साखर नाही, तर डायबिटीस किंवा प्रमेह हा प्रामुख्याने तुमच्या पचन संस्थेत झालेले बिघाड याच्याशी निगडीत आहे. आयुर्वेद ग्रंथामध्ये जर त्याचा उल्लेख वात पित्त कफ या त्रयदोषांमध्ये झालेला असमतोल आणि त्याचा मूत्र व संस्थेवर झालेला परिणाम याच्यातून प्रमेह निर्माण होतो. प्रभूत अविल मूत्रता असं त्याचं एक छोटस त्यांनी लक्षण सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये वारंवार लघवीला जावं लागणं, भरपूर प्रमाणात गढूळ स्वरूपातली लघवी होणं, अशी काही लक्षणं त्या पेशंटला दिसत असतात. तर या ठिकाणी काय की नाडी परीक्षा ही डेफिनेटली मार्गदर्शक ठरते. कारण रक्तातली साखर जेव्हा वाढते तेव्हा त्याचं निदान होतं की बाबा हो आमच्या रक्तातली साखर 200च्या वरती गेलेली आहे किंवा फास्टिंग आम्ही करतो ती 150-170 निघते म्हणजे मला डायबिटीस झालाय. असं नाही. नाडी परीक्षा ही त्या अगोदर जे काही शरीरात बिघाड व्हायला लागलेले असतात, तुमच्या शरीरातील बदललेली दोषस्थिती आहे, तुमच्या पचन संस्थेत झालेले बदल आहेत, तुमच्या धातू धात्वाग्नी माध्यम आम्ही ज्याला म्हणतो की म्हणजे धातूशी निगडीत काही बदल झालेला आहे का, ज्याच्यातून इन्शुलिन इंटॉलरन्स किंवा इन्शुलिन डेफिशियन्सी निर्माण होते, याचा विचार नाडी परीक्षेमध्ये होतो. विशेष करून वातकफ दोष वाढल्यामुळे त्याचा इतर काही घटकांवर परिणाम होतोय का याचा विचार नाडी परीक्षेत होतो. आणि डेफिनेटली त्यामुळे आपल्याला डायबिटीसचं निदान होतं. म्हणजे काही वेळेस असं आहे की पेशंट येतो आणि म्हणतो की सर हल्ली सगळे सांधे सारखे दुखतायत किंवा मला थकवा खूप येतोय आणि नाडी परीक्षा केल्यानंतर जाणवतं की अरे नाही बाबा तुझ्या नाडीमध्ये मला काही बदल दिसत आहेत, तर एकदा तू शुगर तपासून घे. एक नाडी परीक्षेतले काही विशिष्ट बदल आहेत जे विशेष करून म्हणजे मी मगाचपासून उल्लेख करतो 3 ठिकाणी जातात. एक म्हणजे वाढलेली शुगर, दुसरा आहे हायपोथायरॉइडिझम किंवा कोलेस्ट्रॉल. कारण हे तिन्ही घटक हे पचन संस्थेशी निगडीत आहेत आणि नाडीमध्ये ते स्पष्टरित्या दिसून येतं. त्यामुळे आपल्याला सहजरित्या त्या पेशंटला हे मार्गदर्शन करतात आणि वेळे अगोदरच त्याचं निदान करतात. म्हणजे माझ्या मते एक 3 आठवड्यांपूर्वीचीच गोष्ट आहे की माझ्याकडे एक सोरायसिसचा पेशंट आला होता. तो ऑलरेडी खरं तर 4 वर्षांपूर्वी माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन बरा झाला होता. पण अचानक वाढलं म्हणून मला भेटायला आला आणि मला आश्चर्य वाटलं अरे एवढं. कारण तो खूप सुंदररित्या जीवनशैली सांभाळणारा, पथ्य पाळणारा, नियमित व्यायाम करणारा, वजनाला कंट्रोल ठेवणारा. तर त्याचं नाडी बघितल्यानंतर मला स्पष्ट जाणवलं की खूप अतिरिक्त मानसिक ताण आहे त्याचा, घेतोय तो. आणि दुसरं म्हणजे नाडीमध्ये जे काही बदल होते, जी स्पंदनं होती, ती वातकफ दोषाला दर्शवणारी आणि प्रमेह याच्याशी निगडीत जाणवते. आणि मी त्याला विचारलं, म्हणलं अरे तू ब्लड टेस्ट करून घे, तुझं झोप नीट होत नाही. तो म्हणला सर नोकरीच्या संदर्भात काही टेन्शन चालू आहेत आणि त्यामुळे मी गेले जवळपास महिना 1.5 महिना नीट झोपतच नाही, 2-3 तासच झोप होते. आणि त्यांनी ब्लड टेस्ट केली सेकंड डे आणि ती 350 निघाली. तर हे नाडी परीक्षेचंच वैशिष्ट्य आहे की नाडी परीक्षा तुम्हाला सोरायसिसचा आलेला पेशंट आणि त्याच्यावर मधुमेहाचं निदान हे नाडी परीक्षाच करून देऊ शकते. अदरवाईज काय की डॉक्टर बघणार सोरायसिस आणि सोरायसिसची ट्रीटमेंट करणार, पण त्यामागचं कारण बघणार नाही, हे नाडी परीक्षेत कळतं. सोरायसिस सारख्याच अजून एक उदाहरण मी तुम्हाला देईन की माझ्याकडे साधारणतः सहकारनगर मधून एक पेशंट बीबीडीच्या ओपीडीला आले होते आणि जेव्हा भेटायला आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉक्टर माझा आजार हा 25 वर्षाचा आहे आणि पुण्यातले सगळे डर्मेटॉलॉजिस्ट, सगळे त्यातले माझे काही सर पण होते, सर्व आयुर्वेद वैद्य श्रेष्ठ प्रतिष्ठित यांना मी भेटलेले, पण माझी ट्रीटमेंटनी मला फायदा झालेला नाही. नाडी बघितली आणि ताईंना मी विचारलं की ताई तुमच्या नाडी परीक्षेनुसार अतिरिक्त मानसिक ताण आणि स्ट्रेस आहे, झोप तुमची नीट नाहीये, त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतोय.
आणि त्या तेच म्हणलं की काही वर्षांपूर्वी मिस्टर गेले आणि तेव्हापासून त्या नीट झोपत नाहीयेत आणि तेव्हापासून हा आजार वाढत चाललाय. त्यांना माझ्या एक नॉर्मल लाईन ऑफ ट्रीटमेंट बरोबर मी फक्त झोपेसाठी जटामांसीसारखे काही घटक वापरले आणि पुढच्या 2 महिन्यात त्या 90% बऱ्या झाल्या. एक एक्सलंट रिझल्ट मला नाडी परीक्षेच्या अनुषंगाने मिळाला. त्याचं एक सुंदर उदाहरण दिलं तुम्हाला की फक्त मधुमेहच नाही की छोट्या मोठ्या तक्रारींमागील मूळ कारण आपल्याला नाडी परीक्षेतून सहजरित्या कळून येतात आणि ऍक्सिडेंटल हायपोथायरॉइडिझम, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचे पेशंट तर अनेकदा मिळतात. हे नाडी परीक्षाच करू शकते. तर डायबिटीज होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि डायबिटीज झाल्यावर काय उपाय केले पाहिजे? बरोबर आहे. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात प्रथम आता ज्या व्यक्तींना च्या घरामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे की आई वडिलांना दोघांना डायबिटीस आहे, त्या अपत्यांना डायबिटीस होण्याची शक्यता असते. आणि मी मगाशी उल्लेख केलाच की आजकालची आपली जीवनशैली अशी आहे की 50-60 नंतर हमखास प्रत्येकाला शुगर लेवल्स वाढलेल्या दिसून येतात. तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम जे तरुण वर्ग आहे त्यांना मी काही सल्ले देण्याचा प्रयत्न करेन की डायबिटीस होऊ नये म्हणून तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही काय खाताय आणि किती खाताय या 2 गोष्टींचा विचार तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. एक काही फॅन्सी आयटम्स तुम्ही रील्स बघताय, युट्यूबवर बघताय आणि ते बघून तुम्ही घरी बनवताय किंवा कुठेतरी खायला जाताय रिव्ह्यूज ऐकून आणि त्याच्यामुळे सतत जे काही घरगुती पदार्थ आहेत, भारतीय पद्धतीचे पदार्थ आहेत ते सोडून तुम्ही वेगवेगळे कोरियन आणि हे कुझिन्स खाताय, तर त्याचा नक्कीच तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होणार आहे. तुमच्या देशात, तुमच्या राज्यात जे पिकतंय तेच तुम्ही खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. तुम्ही ते सोडून जर खाण्याचा विचार करायला लागला तर त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. दुसरं महत्वाचं म्हणजे काय की नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, हालचाल करणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय की एकतर आपण खाली बिल्डिंग मधून खाली जाण्यासाठी आपल्याकडे लिफ्ट आहे, बरोबर. लिफ्ट मधून बाहेर आलो की आपल्याकडे कॅब आहे, नाहीतर कार आहे, नाहीतर टू व्हीलर आहे आणि ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा उभं राहण्याची काही गरज पडत नाही, बैठे कामच होत आहे, होम डिलिव्हरी सगळीकडे मिळते आणि त्यामुळे सोयी असलेल्या या आयुष्यामध्ये मग असं हे जे काही संतर्पणजन्य आजार आम्ही याला म्हणतो मधुमेह, हा संतर्पणजन्य आजार निर्माण होतो. सुखासीन आयुष्य जे जगतात त्यांच्यामध्ये प्रामुख्याने प्रमेह निर्माण होतं आणि त्या लोकांनी मग सतत हे दिवसातून एक निदान 30 मिनिटं ते 40 मिनिटं वॉकिंग करणे किंवा काहीतरी व्यायाम करणे, शारीरिक हालचाल करणे हे अतिशय गरजेचं आहे. योगासनं उपयोगी पडतात, पण तरी सुद्धा माझा कल हा शारीरिक व्यायाम याच्याकडे असेल, कार्डिओ एक्सरसाइजकडे असेल, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जी कॅलरी इंटेक करताय ते बर्नआउट व्हायला मदत होईल. व्यायामामुळे काय होतं की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि व्यायामामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होते. तुम्ही खाल्लेलं आहे ते अन्न पचायला मदत होते. त्यामुळे व्यायाम हा मधुमेह होऊ नये म्हणून नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे नियमित झोप घेणं अतिशय गरजेचं आहे. आजकाल तुम्ही बघताय की काही वेळेस खूप उशिरापर्यंत लोकांचे कॉल्स असतात किंवा शिफ्टिंग ड्युटीज असतात. स्क्रीन टाइम वाढलेला आहे. बरोबर सर, की रात्री झोपताना थोडं इंस्टाग्राम उघडलं आणि रील्स मागे रील्स चालू आहेत, 2 तास कसे गेले कळलं नाही. याच्यामध्ये मग झोपायला उशीर होतोय आणि सकाळी उठायचंय लवकर, तर ह्याच्यामध्ये झोपेला भरपूर कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि त्याचा परिणाम सुद्धा बऱ्याचदा डायबिटीस सारख्या आजाराला सुरुवात होण्याशी निगडीत असतो. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आहार, व्यायाम आणि निद्रा ही त्रिसूत्री सांभाळली तर तुम्हाला शक्यतो डायबिटीस होणार नाही, झाला तरी तो गंभीर स्वरूपात नसेल. आता हे सगळ्या गोष्टी डायबिटीस होऊ नये म्हणून तरुण वर्गाने सांभाळल्या तर नक्कीच मदत होणार आहे. वेळेस ज्यांना डायबिटीस झालेला आहे त्यांच्यासाठी आपण काय सुचवू शकतो, तर डेफिनेटली त्यांनी ॲलोपॅथिक औषधं चालू आहेत, त्याबरोबर काही आयुर्वेदिक घटकांचा जर विचार केला तर एक सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून तर डेफिनेटली त्यांना मदत होते. बरोबर. आहेत आजकाल तर बाजारात भरपूर औषधी उपलब्ध आहेत. तुम्ही जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने काही जर सपोर्टिव्ह मेडिसिन चालू केले तर तुमचा मधुमेह नियंत्रणात राहायला मदत होईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे नेहमीच आपलं भारतीय परंपरेतलं अन्न आहे ते खाण्याचा प्रयत्न करा. प्रामुख्याने मी अशा व्यक्तींना मैदा, तांदूळ, साखर या गोष्टी टाळण्याचा सल्ला देत असतो. गव्हापेक्षा ज्वारी त्यांच्या जेवणामध्ये जर असेल भाकरी तर ते चांगली आहे. आजकाल काही लोक मिलेट्सचा वापर करतात, तर मिलेट्स हे सुद्धा भरपूर उपयोगी पडतात, ज्याने तुमची साखर नियंत्रणात राहायला मदत होते. ह्याच्यामध्ये मी माझ्या येणाऱ्या पेशंटला मी जनरली सांगतो की तुम्ही सकाळचं आणि रात्रीचं जेवणाची एक स्पेसिफिक वेळ सांभाळा आणि दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीचं जेवण हे कमी ठेवा. तुमच्या जेवणामध्ये अतिरिक्त प्रमाणात फायबर्सचा वापर करा. ग्रीन सॅलड आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत, याचा वापर जास्तीत जास्त करा
याने शुगर लेवल्स कमी व्हायला मदत होते. व्यायामामध्ये मग सांगितल्याप्रमाणे निदान 30-40 मिनिटं जर दररोज चालण्याचा जरी व्यायाम केला तरी डेफिनेटली त्यांचं मधुमेह नियंत्रणात राहायला मदत होऊ शकेल. औषधींच्या बाबतीत बघायला गेलात तर चंद्रप्रभा वटी ही सुंदररित्या मधुमेहामध्ये उपयोगी पडणारी आहे. आरोग्यवर्धिनी, कारण इन्सुलिन इंटॉलरन्स असतो, पचनात बदल झालेले असतात, दोष खूप वाढलेले असतात, या व्यक्तींना आरोग्यवर्धिनी उपयोगी पडते. पण नक्कीच ही वैद्यांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घरगुती उपाय म्हणजे विजयसार चूर्ण हे बाजारात उपलब्ध आहे. ते विजयसार चूर्ण तुम्ही तुमच्या इतर औषधींबरोबर जर घेतलं तर शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. विशेषतः आपले जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत ही एक उत्तम फार्मसी आहे. मेथी, दालचिनी, ओवा, हळद या गोष्टी तुमच्या मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. दालचिनी स्पेशली जर तुम्ही सकाळी थोडंसं कपभर कोमट पाण्यात एक चिमूटभर टाकून तुम्ही सकाळी सकाळी अनाशापोटी घेतली तर त्याने तुमचं कोलेस्ट्रॉल आणि हे शुगर दोन्ही कमी व्हायला मदत होऊ शकते. याचबरोबर हळद जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर तत्व आहेत जे यकृताचं काम सुधारतात. त्याच्यामुळे तुमची पचन संस्था पूर्वपदावर येते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स सारखी गोष्ट कमी व्हायला मदत होते. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. लसूण हा पण खूप सुंदररित्या उपयोगी पडणार आहे. लसणाची एखादी पाकळी जर चावून खाल्ली तर मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल यासारख्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. ओके. जांभूळ हे सुंदररित्या उपयोगी पडतं. जांभूळ हे तुमच्या पॅन्क्रियासचं काम सुधारतं. त्यामुळे जांभळाचं चूर्ण जर तुम्ही घेतलं तर ते फार उपयोगी पडतं. गुडमार म्हणजे शुगर डिस्ट्रॉयर म्हणतात. हे तुमच्या रक्तामध्ये शुगर किंवा ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन कमी करायला उपयोगी पडतं. तर गुडमार चूर्ण, विजयसार चूर्ण, जांभूळ बी असं एखादं मिश्रण तुम्ही जर वैद्यांच्या सल्ल्याने जरी घेतलं तरी मला वाटतं तुमची साखर नियंत्रणात राहायला मदत होऊ शकते. फक्त याच्यात काय की एका प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे उपचार करणं गरजेचं आहे. कोणतरी सांगतंय आणि म्हणून त्या तुम्ही डायरेक्टली तुमच्यासाठी करताय हे योग्य नाही. थोडंसं तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नाडी परीक्षेतून तुमचं आकलन करून जर तुम्ही हे केलं तर डेफिनेटली फायद्याचं ठरू शकेल. आता नाडी परीक्षणातून अजीर्ण कसं ओळखायचं? येस सर, म्हणजे ते तर आपण फार कॉमनली बघतो की मी मगाशी म्हणलंच होतं तुम्हाला की नाडी परीक्षा करत असताना प्रामुख्याने पचन संस्थेचा विचार सर्वात प्रथम येतो. सामावस्था, निरामावस्था याचा विचार प्रामुख्याने होतो. त्यामुळे अजीर्ण ही या गोष्टीचा विचार उगाने होतच असतो. म्हणजे शुगर घेऊन जरी पेशंट आला तरी आम्ही अजीर्णाचा पहिल्यांदाच विचार करतो. कारण ते पूर्वी लोक म्हणायचेच ना की बहुतेक आजारांची सुरुवात ही पोटापासून होते. आणि आयुर्वेद ग्रंथामध्ये पण तेच उल्लेख की प्रायशः विकारा आमाशय समुद्भवा म्हणजे पोटापासून सुरुवात झालेली आहे. तर डेफिनेटली सर्वात प्रथम अजीर्ण आणि पचन संस्थेचा विचार नाडी परीक्षेत होतो. थोडं अजीर्ण या व्याधीकडे आपण पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे की हा 3 दोषांशी निगडीत अजीर्ण असतं. म्हणजे विषटब्धाजीर्ण जे वाताशी निगडीत आहे, विदग्धाजीर्ण जे पित्ताशी निगडीत आहे आणि आमाजीर्ण जे कफाशी निगडीत आहे. आता या ठिकाणी काय होतं की नाडी परीक्षेद्वारे वात, पित्त, कफ या त्रयदोषांचं आकलन होऊन जातं. त्याच्या यकृताच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे का, त्यामुळे पाचक स्त्राव नीट तयार होत नाहीयेत, पाचक पित्त नीट तयार होत नाही याचा विचार होतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की पेशंटला बऱ्याचदा मी नाडी परीक्षा करून सांगतो की तुमची पचन संस्था मंदावलेली आहे, पचनाशी आवश्यक पाचक स्त्राव नीट तयार होत नाही, ज्याच्यामुळे स्थानदृष्टी झालेली आहे. आणि मग पेशंट लगेच म्हणतो, हो सर, मी अगदी घरचं पथ्याच खातो तरी सुद्धा मला अजीर्णाचा त्रास होतो. तर हे प्रिसाइजली बघायला गेलात तर हे कुठेतरी विदग्ध जीर्ण, आमाजीर्ण सारख्या घटकांमध्ये दिसतं. आपल्या श्रोत्यांना मी त्याची लक्षणं सांगेन की आमाजीर्णामध्ये प्रामुख्याने रुग्णाला काही खाल्लं की पोट बराच काळ जड वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट दगडाप्रमाणे कडक झाल्यासारखं वाटतं, त्याला तोंडाला सारखं पाणी सुटतं, जिभेवर पांढरट थर आलेला असतो, खूप थकवा, अंग एकदम जड झाल्यासारखं वाटतं, किंबहुना कधी कधी पायांवर, चेहऱ्यावर सूज येते, आळस वाटतो, उत्साह अजिबात नसतो. आणि नाडी बघून हे गोष्टी विचारल्या की तुमचा उत्साह सध्याला कमी झालाय, पेशंट आश्चर्यचकित होणार आहे, डॉक्टर तुम्हाला कसं कळलं? तर या ठिकाणी ही नाडी परीक्षा त्यामागील शास्त्रीय कारण सांगत असते आणि त्याचं आपण थोडंसं अनुभवानुसार आकलन करून देतो. तर ते ह्या गोष्टी आहेत की नाडी परीक्षा दोषस्थिती त्याचा परिणाम तुमच्या पचन संस्थेवर किती झालाय हे दाखवते. विदग्ध जीर्णामध्ये त्या व्यक्तीला काही खाल्लं की पोटा छातीत जळजळ लागतं, आंबट कडवट पाणी तोंडाशी यायला लागतं, त्याच्या अनुषंगाने त्याला चक्कर येणे, डोकेदुखी या प्रकारच्या तक्रारी होतात. कधी क्वचित प्रसंगी थोडं तिखट खाल्लं की जुलाब होतात. या प्रकारच्या तक्रारी या विदग्ध जीर्णामध्ये दिसतात. त्या व्यक्तीमध्ये नाडीमध्ये पित्ताचं साहचर्य भरपूर प्रमाणात वाढलेलं असतं, यकृताच्या संबंधित स्पंदनं वाढलेली असतात. आणि शेवटचा आहे विषटब्ध जीर्ण, हा फार कॉमनली दिसतो, तो वाताशी निगडीत निर्माण झालेलं अजीर्ण. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला काही खाल्लं की पोटात गुडगुडणं, पोटात गॅसेस धरणं, पोट दुखणं किंवा शौचाला वारंवार जावंसं वाटणं, शौचाला कडक होणं
या प्रकारच्या तक्रारी विषटब्दा जीर्णामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये वाताशी निगडीत, पित्ताशी निगडीत नाडीमध्ये स्पंदनं जाणवत असतात. तर या ठिकाणी नाडी परीक्षा काय करते, की प्रामुख्याने पचन संस्था कशी आहे त्याचा विचार करते. त्या पचन संस्थेशी निगडीत कोणत्या दोषांचा परिणाम आहे याचा विचार करते आणि त्यामुळे अजीर्णाचं अगदी सूक्ष्मरित्या निदान करता येतं. बऱ्याचदा रुग्ण फक्त येतो, सर काही खाल्लं की पोट फुगतंय. पण मग ते पोट कशामुळे फुगतंय? कॉन्स्टिपेशनमुळे फुगतंय, गॅसेस झाल्यामुळे फुगतंय का पित्तामुळे फुगतंय? हेच आपल्याला नाडी परीक्षेतून कळतं. आणि त्याची नानाविध कारण असतात. म्हणजे बराच एक एक 2-2 दिवस पोट साफ न होण्याची तक्रार घेऊन येणारे लोक आहेत. पण ते पहिलं तुमचं लक्षण सांगतात, माझं पोट फुगतंय. आयबीएस सारख्या तक्रारीमध्ये सुद्धा पेशंटला वारंवार पोट फुगल्याचे लक्षण दिसून येतं. त्या स्वरूपात ते म्हणजे संग्रहणी याचं निदान सुद्धा आपल्याला नाडी परीक्षेत होतं. म्हणजे लक्षण एक आहे, त्याची कारणं अनेक आहेत. त्या कारणांपैकी नक्की कारण कोणतं तुमच्या बाबतीमध्ये हे नाडी परीक्षा आपल्याला आकलन करून देत असते आणि त्यामुळे चिकित्सेची दिशा ठरते. आता आणि त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली पेशंटला लवकरात लवकर मदत होऊ शकते. बरोबर. आता आमाशयात जर वाढलं, तर ह्याचे संकेत नाडी परीक्षेतून कळतं का? ऍब्सोल्युटली होतात सर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, की त्या व्यक्तीची नाडी ही मंद झालेली असते, संथ झालेली असते. बरोबर. आणि त्याचबरोबर मी मगाशी उल्लेख केलाच ना, की तुम्हाला नाडीमध्ये त्या स्पंदनांमुळे आपण सहजरित्या त्या व्यक्तीला याचं आकलन करून देतो, की बाबा तुमची पचन प्रक्रिया मंदावली आहे, पाचक स्त्राव नीट तयार होत नाहीयेत, यकृताशी निगडीत स्पंदनं वाढलेली असतात. प्रिसाइजली बघायला गेलं तर या लोकांमध्ये वातकफाशी निगडीत स्पंदनं वाढलेली असतात. कफाची जी नाडी आहे ती थंड स्पर्शाची असते, मंद गती असते, संथ गतीने चाललेली असते. वाताची गती जर नाडी असेल तर ती फास्ट चालते. त्याचे इनव्हॉलंटरीली त्याचे स्पंदनं जाणवतात कधी कधी. पित्ताची ही फार स्पष्ट आणि तीक्ष्ण तुमच्या बोटाला जाणवते, पण त्यानुसार त्याचं निदान करता येतं. आता आमाशयात जेव्हा साठतो तेव्हा मग नाडीमध्ये आपल्याला सहजरित्या कळून जातं, की बाबा या व्यक्तीमध्ये पचन संस्थेमध्ये बिघाड झालेला आहे. म्हणजे माझ्याकडे बऱ्याचदा पेशंट येतात, की सकाळी उठल्यावर सांधे आवडतात किंवा सांध्यांना सूज आली आहे असं निदान म्हणजे असं लक्षण घेऊन येतात. त्यांची नाडी परीक्षा केल्यावर पहिल्यांदा हेच लक्ष येतं, की या व्यक्तीच्या पचन संस्थेमध्ये बदल झालेले आहेत. आमाशयात भरपूर वाढलेला आहे आणि हा आणि वातदोष याच्या परिणाम स्वरूप या व्यक्तीच्या सांध्यांना सूज येते, याचे सांधे अवघडतात आणि त्याचं निदान आमवात या प्रकारे केलं जातं. बऱ्याचदा सोरायसिस सारखा पेशंट आहे, एक्झिमा सारखा पेशंट आहे, तो माझ्याकडे येतो आणि त्याचं नाडी परीक्षा केल्यानंतर पहिल्यांदा दिसून येतं, की याच्या आमाशयात भरपूर साठलेला आहे. त्या आमाचा परिणाम स्वरूप रक्तातील घटकांचा परिणाम स्वरूप त्याला त्वचेवरती लक्षण उत्पन्न होतात. त्वचेवरील जे काही लिजन्स आहेत किंवा जे काही डाग आहेत त्यातून पाणी वाहतंय. मग आपण आम्हाला पचवणारी औषधं दिली, की ते पाणी वाहणं सुद्धा थांबून जातं. म्हणजे व्हेरिकोज अल्सरचे कित्येक पेशंट आपण या प्रकारेच नीट केलेले आहेत. किंवा माझ्याकडे एक मध्यंतरी सोरायसिसची केस झाली होती. मानेवर 15 वर्षापासून पॅच होता. पहिली 15 दिवस औषधं दिली, पण फारसा रिझल्ट मिळाला नाही. नाडी परत एकदा पाहिली आणि फार स्पष्ट दिसलं, की सामावस्था भरपूर प्रमाणात आहे. म्हणून मी अमवातामधली एक गोळी त्या व्यक्तीसाठी वापरली, जी आजपर्यंत ग्रंथात देखील उल्लेख नाही आणि अगदी 3 आठवड्यामध्ये त्याचा डाग 50-60% क्लिअर झालेला दिसून आला. तर ही नाडी परीक्षाच आपल्याला आकलन करून देत असते, की तुमच्या आमाशयात आहे का? कोणते दोष वाढलेले आहेत आणि त्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होतात. आणि त्या चिकित्सा दिशा मिळाल्यामुळे आपण रुग्णांना नक्कीच चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. आता अल्सर आजारावर नाडी परीक्षणाने काही उपाय करता येतात का? किंवा डेफिनेटली सर. ओळखता येतं? म्हणजे काय होतं माहिती का, की पेशंट असे येतात, की सर पोटात दुखतंय. ओके. आता अल्सर बघायला गेलं तर ही थोडीशी गंभीर अवस्था आहे आणि तो असा सहजरित्या येत नाही. त्याला फार पेनफुल कंडिशन्स असतात. पण अल्सरेटिव्ह कंडिशन्स आपल्याला नाडी परीक्षेत 100% कळतात, जे एंडोस्कोपीमध्ये दिसून येतात, एंडोस्कोपी केल्यानंतर. तर याच्यात मला नाडीमध्ये मी मगाशी उल्लेख केलाच ना, की पित्ताशी निगडीत जर दोष वाढलेले असतील, पित्त दोष वाढलेला असेल, तर नाडीला फार तीक्ष्ण आणि स्पष्ट स्पंदनं दिसतात. तर पेशंटला मी स्वतःहून नाडी परीक्षा करून सांगतो, की तुमच्या शरीरात पित्त भरपूर उष्ण तीक्ष्ण गुणधर्माने वाढलेला आहे आणि त्याचा तुमच्या पचन संस्थेशी संबंधित अवयवांवर परिणाम होतोय. आणि त्या व्यक्तीची एंडोस्कोपी पाहिल्यानंतर डेफिनेटली दिसून येतं, की त्याला एंट्रल गॅस्ट्रायटिस आहे, GERD आहे किंवा आत रेडिश पॅचेस आहेत किंवा अल्सर होऊन गेलेलं आहे. तर डेफिनेटली आपल्याला नाडी परीक्षेद्वारे एकतर त्याचं निदान करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. अल्सर सारख्या गोष्टीमध्ये आयुर्वेदामध्ये खूप सुंदर औषधं सांगितले. त्यातलं सर्वात उत्तम औषध म्हणजे ज्येष्ठमध, जे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे, की ज्येष्ठमध चूर्ण जर तुम्ही तुपाबरोबर घेतलं तर ते अल्सरवर खूप चांगल्या रीतीने काम करतं. शतावरी घृत हे त्याच्यावर खूप सुंदररित्या काम करणार आहे. शतावरी घृत आणि ज्येष्ठमध चूर्ण जर तुम्ही गॅस्ट्रिक अल्सर किंवा ड्युओडेनल अल्सर मध्ये जर घेतलं
तर खूप चांगल्या प्रकारे काम करतं. अल्सरमध्ये पेशंटला काही खाल्लं की पोटात दुखायला लागतं आणि खूप पेनफुल असतात कंडिशन्स. तर ते जे काही लिजन्स आहेत ते हिल अप होण्यासाठी तुपासारखं आणि ज्येष्ठमधसारखं औषध नाही. बाकी आयुर्वेदीय घटकांपैकी जे औषध आहेत त्यामध्ये कामधुदा रस किंवा दाढिमा अवलेह आहे किंवा औदुंबर अवलेह हे जे घटक आहेत हे फार उपयोगी पडणार आहेत. चंद्रकला रस यांसारखे औषधी सुद्धा अल्सर सारख्या कंडिशन्स मध्ये उपयोगी पडतात. नाडी परीक्षेद्वारे त्याचं निदान करता येतं. आता अपचन किंवा अजीर्ण आहे, येस सर. तर याच्यावर सोपे उपाय कोणते आहेत? येस, नक्कीच. म्हणजे याच्यामध्ये एक सुंदर उपाय म्हणजे आपल्या घरातच भरपूर हं, फार्मसी आहे, स्वयंपाकघरातच. हं. अनेक औषधं त्यात लपलेली आहेत. त्यातलं आलं हे अतिशय सुंदर औषध आहे. तर सर्वप्रथम ज्या व्यक्तींना अजीर्ण वारंवार होत आहे, अशा व्यक्तींनी जेवणाअगोदर थोडा आले रस आणि थोडं काळं मीठ हे जर घेतलं किंवा आले रस आणि मध हे जर घेतलं, तर त्यांच्या पचनाच्या तक्रारी दूर व्हायला मदत होते. विशेष करून सुंठ हे सुद्धा खूप सुंदर पाचक आहे, पचनाला चालना देणार आहे. तर ज्या ज्या व्यक्तींना वारंवार पचनाच्या तक्रारी होतात त्या व्यक्तींनी सुंठ आणि धने यांचा काढा दररोज सकाळी अनाशापोटी घेतला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पचनाच्या तक्रारी दूर व्हायला मदत होऊ शकते. याच्यामध्ये बघायला गेलं तर काही आयुर्वेदिक औषधं पण मी सुचवीन, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम उल्लेख येतो तो म्हणजे हिंगवष्टक चूर्ण. मी मगाशी जो उल्लेख केला की वाताचा अजीर्ण, पोटात गॅसेस धरणे, गुडगुडणे, पोटात दुखणे यांसारख्या तक्रारींमध्ये हिंगवष्टक चूर्ण खूप सुंदररित्या उपयोगी पडतं. हिंगवष्टक चूर्ण तुमची भूक सुधारण्यासाठी जर तुम्ही दुपारी आणि रात्री जेवणा अगोदर थोडंसं तुपाबरोबर घेतलं तर ते खूप सुंदररित्या काम करतं. त्याचप्रमाणे लवण भास्कर चूर्ण जे आहे हे सुद्धा तुम्ही जेवणा अगोदर तुपावर घेतलं तर ते भुकेच्या तक्रारी किंवा अजीर्णासारख्या तक्रारी कमी राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर आरोग्यवर्धिनी ही खूप सुंदर गोळी आहे. शंखवटी ही सुद्धा अजीर्णावर खूप चांगल्या रीतीने काम करणारे आहे. पित्ताचं जे अजीर्ण असतं ज्याच्यात मळमळ, त्याला तोंडाला आंबट पाणी येणे, भूक मंदावणे अशा तक्रारीत याच्यामध्ये सूतशेखर रस हे खूप सुंदररित्या काम करतं. आता माणसाला दमा असतो, त्यावेळेस बरोबर. दम्याचे लक्षणं आणि नाडी परीक्षणातून दमा कळतो आणि त्याच्यावर उपाय काय? डेफिनेटली सर. म्हणजे श्वसन संस्थेवर होणारा परिणाम हा नाडी परीक्षेतून निश्चितच जाणून येतो. म्हणजे बरं. नाडी बघितल्यानंतर बऱ्याचदा मी पेशंटला सांगतो की तुमच्या प्राण आणि उदान या दोन्ही वायूंची निगडीत स्पंदनं वाढलेली आहेत आणि त्याचा परिणाम श्वसन संस्थेवर होतोय. याचं स्पष्ट आकलन आपल्याला नाडी परीक्षेत करता येतं आणि त्यातून सहजरित्या आपण याचं निदान करू शकतो की या व्यक्तीला श्वसनाच्या तक्रारी किंवा दम्यासारख्या तक्रारी उत्पन्न होत आहेत. तर प्रिसाइजली बघायला गेलं तर दम्यामध्ये प्रामुख्याने 2 दोषांचा परिणाम दिसून येतो. एक म्हणजे कफदोष आणि दुसरं म्हणजे वातदोष. तर कफदोषाचा जेव्हा श्वसन संस्थेवर परिणाम होतो किंवा कफदोषामुळे ज्या व्यक्तीला दमा होत असतो, तर त्या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने जर त्याच्या मागची कारणं पाहिली तर त्यांनी खूप थंड किंवा पचायला जड अशा अन्नपदार्थांचं जास्ती सेवन केलेलं असतं किंवा त्याचा परिणाम त्याच्या त्याच्या परिणामस्वरूप कफदोष वाढून श्वसन संस्थेवर परिणाम झालेला असतो. तर अशा व्यक्तीला नेहमी थंड वातावरणामध्ये किंवा थंड वाऱ्याचा संपर्क आल्यावर त्याला श्वसनाचे त्रास होतात. त्यामध्ये प्रामुख्याने ढास लागणं, श्वासोच्छ्वास घेताना सुईसुई आवाज येणं आणि खूप खोकला येऊन खूप चिकटसर कफ पडणं या प्रकारे लक्षण उत्पन्न होतं. बऱ्याचदा हा व्यक्ती स्थूल असतो आणि त्याच्याशी निगडीत कफदोषाशी संबंधित नाडी परीक्षेत स्पंदनं जाणवतात. जर दुसरा जो बघितला तो वातबहुल, ज्याच्यामध्ये हे व्यक्ती कृश असतात, कृष्णवर्णी म्हणजे थोडे काळवंडलेले असतात आणि ह्या व्यक्तींना प्रामुख्याने पावसाळा आणि हिवाळ्यात त्रास जास्ती होतो किंवा विषम वातावरणामध्ये या प्रामुख्याने या व्यक्तींना त्रास होतो. रात्रीच्या वेळेस प्रामुख्याने यांना अटॅक्स जास्ती येतात ओके. श्वासाचे. तर याच्यामध्ये जर बघायला गेलात तर वाताचा प्रामुख्याने तुमच्या श्वसन संस्थेवर परिणाम झालेला असतो. तर दमा या पर्टिक्युलर व्याधीकडे बघत असताना आपण त्यामागील कारणांचा विचार प्रामुख्याने करतो आणि तो नाडी परीक्षेतून सहजरित्या कळून येतो. म्हणजे मलावष्टंभ किंवा मूळव्याध सारखा त्रास सुद्धा कधी कधी तुमच्या दम्याकडे तुम्हाला घेऊन जाणार असतो. मला बरेचसे पेशंटच्या बाबतीत हे बघायला मिळालं की ज्या ज्या व्यक्तींना त्वचेचे आजार असतात त्या त्या व्यक्तींना कालांतराने श्वसनाचे आजार होतात किंवा ज्या ज्या व्यक्तींना दम्याचे त्रास आहेत त्यांना कधी कधी कालांतराने त्वचेचे आजार होतात. त्या दोन्हीचं एकमेकांशी कनेक्शन असतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना लघवी साफ होत नाही, लघवीशी निगडीत अडचणी उत्पन्न होतात, त्या त्या व्यक्तींना दम्यासारख्या तक्रारी उत्पन्न होतात. तर हे सगळ्याचं आकलन आपल्याला नाडी परीक्षेत होतं आणि त्यानुसार निदान करता येतं. आता संधिवात हा जो प्रकार आहे, तर बरोबर सर. त्याची लक्षणं काय असतात? म्हणजे नाडी परीक्षणातून संधिवात बरा होतो ऍब्सोल्युटली का? कळतो सर. येस. ह्याच्यात जर बघायला गेलात तर संधिवात इटसेल्फ सांगतो की हे वातदोषाशी निगडीत आहे आणि आयुर्वेदशास्त्र सुद्धा म्हणतो की प्रत्येक कोणतीही सांधेदुखी किंवा कोणत्याही सांध्याशी निगडीत विकार हा वातदोषाशी संबंधित असतो. ओके. तर याच्यात कसं होतं की चिकित्सेच्या दृष्टीने दोन आपण त्याचे वर्गीकरण करू शकतो. दोन घटकांमध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे ज्याच्यामध्ये सांध्यांना सूज येते, सांधे अवघडलेले असतात.
तर हे पर्टिक्युलरली अंबात या संकल्पनेत येतं. आणि दुसरं येतं ते म्हणजे ज्याच्यात हाडांची झीज झालेली असते आणि एक पर्टिक्युलर सांधा जास्ती करून दुखत असतो, तो येतो संधिवात. ही त्याची एक शॉर्ट आपण त्याचं वर्गीकरण करूयात. तर ह्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेत येतं, की आता अमुक अमुक रुग्ण आलाय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पेशंट आलाय, सर माझा गुडघा दुखतोय किंवा माझी कंबर दुखते. तर ती कशामुळे झालेली? तिथे झीज झाल्यामुळे झाली आहे का त्याच्या पचनसंस्थेतल्या बिघाडांमुळे दोषांचा परिणाम त्या सांध्यांवर झालेले आणि त्यामुळे झालेले? हे आपल्याला नाडी परीक्षेत कळतं. ऑब्व्हियसली नाडी परीक्षेत सर्वात प्रथम कळून येतं की त्याचा शरीरात वातदोष वाढलेला आहे का, आणि हा वातदोष कोणत्या धातूंमध्ये वाढलेला आहे याचं पर्टिक्युलर निदान आपल्याला नाडी परीक्षेत करता येतं. म्हणजे मध्यंतरी पुण्यामध्ये चिकनगुन्ह्याची साथ होती बरोबर. आणि भरपूर पेशंट चिकनगुन्ह्याचे येऊन गेले. तर त्यामध्ये सर चिकनगुन्ह्यामध्ये जे काही लक्षणं दिसतात ती नाडी परीक्षेच्या अनुषंगाने त्याचं आकलन केलं, तर त्यात बऱ्याचशा पेशंटमध्ये अमवाताप्रमाणे संप्राप्ती दिसून आली. काही पेशंटमध्ये रक्तगतवात किंवा वातरक्ताची संप्राप्ती दिसून आली. तर हे जे काही व्यवच्छेदक निदान आहे हे आपल्याला नाडी परीक्षेत करता येतं. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे असं होतं की काही काही व्यक्तींमध्ये पचनसंस्थेत बिघाड घडतो, सामावस्था निर्माण होते, अर्धवट पसलेला आहार रस शिरत साठतो आणि तो वाताबरोबर सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साठतो आणि त्यामुळे ते सांधे सुजतात, अवघडतात, दुखायला लागतात. याला आपण आंबात म्हणतो. तर या बरोबर. ठिकाणी मग पाचक औषधांची गरज असते, ते नाडी परीक्षेद्वारे निदान करतात. त्याचप्रमाणे एखादा म्हणतो की माझं कंबर दुखते, मग ही कंबर झिजल्यामुळे दुखते का, मणके झिजल्यामुळे दुखते का, तिथे दोष साठल्यामुळे दुखते, हे आपल्याला नाडी परीक्षेत कळून येतं. संधिवातामध्ये पर्टिक्युलरली हाडांची झीज झालेली असते. ही हाडांची झीज, वाढलेला वातदोष याच्याशी निगडीत निदान आपल्याला नाडी परीक्षेत फार स्पष्ट प्रकारे करता येतं. म्हणजे लिटरली पेशंटला आश्चर्य वाटतं की MRI स्कॅन मध्ये जे काही रिपोर्ट दिसत आहेत तेच आपल्याला नाडी परीक्षेत आपण आकलन करून देऊ शकतो. इथपर्यंत नाडी परीक्षा सूक्ष्मरित्या निदान करणारी आहे. आता गुडघेदुखीची लक्षणं किंवा कारण नाडी परीक्षेतून उलगडतात का? ऍब्सोल्युटली सर. गुडघेदुखीच्या बाबतीत बघायला गेलात तर बऱ्याचदा ते ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्यामध्ये झीज झाल्याशी निगडीत असतं. त्यामध्ये गुडघ्यातलं वंकण कमी आलेलं असतं. पण काही काही व्यक्तींमध्ये तेथील लिगामेंट्सवर परिणाम झाल्यामुळे सुद्धा गुडघेदुखी उत्पन्न होते. त्या व्यक्तींना पर्टिक्युलरली गुडघा फोल्ड करता येत नाही किंवा जिना चढताना उतरताना गुडघे दुखायला लागतात आणि वेरज जिथे झीज झालेली आहे त्याचा गुडघ्यात कटकट आवाज येतो. तर याचं जे निदान आहे की हा व्यक्ती जो पर्टिक्युलर गुडघेदुखी घेऊन आलाय तो कोणत्या कारणास्तव त्याला आजार उत्पन्न आला हे नाडी परीक्षेतच समजून येणार आहे. नाडी परीक्षेतून आपल्याला त्याच्या सांध्यांमध्ये झीज होते का, हाडांची झीज झालेली आहे का, हे आपल्याला स्पष्टरित्या कळून येतं. काही वेळेस रक्तामध्ये वात वाढलेला असतो आणि ह्या रक्तातल्या वाताचा परिणाम त्या सांध्यांवर त्याच्याशी निगडीत लिगामेंटवर झालेला असतो, स्नायूंवर झालेला असतो. याचं निदान सुद्धा नाडी परीक्षेत करता येतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करता येते. आता हाडं कमजोर पडतात, बरोबर सर. तर ती कशी ओळखायची? येस सर. तर याच्या बाबतीत बघायला गेलात तर हाडं कमजोर पडणे या हे काही जे बोली भाषेत बोलत तर याला शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर हे दोन प्रकारच्या गोष्टी दिसतात, ऑस्टिओपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस. याच्यामध्ये विशेषतः तुमच्या हाडांमधील कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि हाडं पोकळ किंवा ठिसूळ व्हायला लागतात. ही प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येतं, म्हणजे साधारणतः 50-60 नंतरचे आणि कृशक ज्यांचं वजन खूप कमी आहे अशा व्यक्तींमध्ये हे लक्षण फार कॉमनली दिसतं. मग असे व्यक्ती जरा जरी धक्का लागून पडले तरी त्यांच्या कमरेचं बोन फ्रॅक्चर होतं किंवा हाताचं बोन फ्रॅक्चर होतं. ही लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात कारण त्यांच्या शरीरातील हाडांमधील कॅल्शियम कमी आलेलं असतं. याचं जर नाडी परीक्षेच्या अनुषंगाने आकलन करायचं झालं तर याच्यामध्ये वातदोष वाढलेला असतो सर. अस्थिधातू आणि वात हे एकमेकांचे शत्रू आहेत. बरोबर. जेव्हा जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा तेव्हा अस्थिधातू किंवा हाडांचं क्षरण झीज व्हायला लागते आणि हाडांमधील कॅल्शियम कमी व्हायला लागतं, हाडं पोकळ व्हायला लागतात आणि त्यामुळे त्यांची हाडं कमजोर होणं, हाडं पोकळ होणं, ठिसूळ होणं हे लक्षण दिसतं. तर याचं आकलन आपल्याला नाडी परीक्षेत करता येतं. ओव्हरऑल जर बघितलं तर मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की नाडी परीक्षेतून आपल्याला धात्वाग्नी मांद्य करून येतं. म्हणजे तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये काही बदल झाले हे पण लक्षण येतं. बरोबर. तर त्यामध्ये पर्टिक्युलरली सर जो अस्थिधातू आहे त्याशी निगडीत जर काही धात्वाग्नी मांद्यासारखी गोष्ट झालेली असेल तर ते सुद्धा आपल्याला नाडी परीक्षेत कळत येतं. या संकल्पनेला थोडंसं विस्तृतरित्या सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा आपण अन्न खातो ते शरीरातील सप्त धातूंना पोषण देणं असतं. तर काही वेळेस काय होतं की आपल्या पचनसंस्थेतल्या बंधांमुळे तुमच्या अस्थिधातूला पोषणच मिळत नाही आणि मग कालांतराने मग त्या हाडांवरती ठिसूळ होणं, पोकळ होणं, कमजोर होणं या प्रकारे अनुभव येतो. तर हे जे काही पर्टिक्युलर निदान आहे धात्वाग्नी मांद्याचं किंवा हाडांना पोषण न मिळण्याचं ते आपल्याला नाडी परीक्षेतून करता येतं. संधिवातावर काय उपाय? संधिवातावर जर उपाय करायचं सांगायचं झालं तर सर्वात कॉमन उपाय म्हणजे तेल. वाताचं उत्तम औषध हे तेलच आहे सर. त्यामुळे जर तुम्हाला संधिवाताच्या तक्रारी असतील तर याच्यामध्ये तेलाने मालिश करणं हा सर्वोत्तम उपाय. गुडघे तेल दुखतायत, कुठलं पण? हो ते सांगेनच सर की
गुडघे दुखतायत, कंबर दुखते, तर त्याला नाही मालिश करा. त्याच्यामध्ये फार कॉमनली वापरली जाणारी तेलांमध्ये सर्वात प्रथम जो सहजरित्या उपलब्ध होणार आहे ते म्हणजे महानारायण तेल आहे, की हे तुम्ही जे सांधे दुखतात त्याला जर नियमित मालिश केलं तर तुमची सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. दुसरं महत्वाचं तेल अगदी कॉमनली सापडणारं म्हणजे तिळतेल. हे सर्व प्रकृतीच्या, सर्व त्वचेला आणि सर्व सांध्यांना उपयोगी पडणारा आणि सर्वोत्तम ऍब्सॉर्प्शन असलेलं तेल. तर हे तिळतेल तुम्ही जर काही तुमच्याकडे औषधी तेल नाही तर तिळतेल तुम्ही जर सांध्यांना नियमित मालिश केलं तर ते खूप चांगल्या रीतीने उपयोगी पडतं. विशेषतः जर तुमचा एखादा सांधा आवडला असेल, सांध्यांना सूज आली असेल, आता बऱ्याचदा लोकांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो, तर त्यामध्ये महाविषगर्भ तेल फार उपयोगी पडतं सर. तुम्हाला जर स्नायूंचा त्रास असेल तर केरळीय पद्धतीने तयार केलेलं मुरीवेण्णा तेल हे खूप सुंदररित्या फायद्याचं ठरतं. तुम्हाला व्हेरिकोज वेन्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुरीवेण्णा तेल वापरा. जर तुम्हाला गुडघेदुखी किंवा कुठेही सांध्यांची झीज झालेली आहे, सांध्यांना सूज आहे, संधिवात, आंबातासारखे त्रास आहेत, त्याच्यामध्ये कोट्टम चुक्कादी नावाचं तेल वापरा. हे खूप सुंदररित्या फायद्याचं ठरतं. काही जण चिकित्सेमध्ये सहचरादी तेल पण वापरतात. गुडघेदुखी आजकालचा ज्वलंत आजार आहे, प्रश्न की आजार आहे. 40-50 नंतर गुडघेदुखी चालू झालेली आहे, ज्याच्यात गुडघ्यांची झीज होते. त्यांना महामाश तेल फार उपयोगी पडतं. महामाश तेलाने तिथे मालिश केली तर त्यांनी चांगलं मदत होते. ज्या लोकांचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, सांधे गरम होत आहेत, सांधे लाल होत आहेत, सांध्यांच्या ठिकाणी उष्ण उष्ण स्पर्श आहे, सांधे खूप दुखत आहेत, त्यांनी पिंट तेलाचा वापर तिथे त्या ठिकाणी करा. तर त्यांनी त्यांना भरपूर मदत होऊ शकेल. तर संधिवात 100% बरा होतो का? याच्या बाबतीत सर बघायला गेला तर हा एक फार व्यापक प्रश्न आहे आणि याचं आपण एक कंडिशनल उत्तर देऊ शकतो, की जर संधिवात अलीकडच्या काळात उत्पन्न झाला आणि तो भेटायला तुम्हाला रुग्ण आलाय तर डेफिनेटली तो लवकर बरा होण्याचे चान्सेस आहेत. पण जर तो कृश आहे, तो वृद्ध आहे, त्याला 10-15 वर्षांपासून संधिवातासारखा तक्रार आहे आणि त्याचा सांध्यांवर खूप क्लिष्टरित्याने परिणाम झालेला आहे, तर तो पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेस कमी असतात. तो कष्टसाध्य किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, की तो औषधांवर मेंटेन राहण्यासारखा आजार असतो. तर बरोबर. याच्यामध्ये जर अर्लियर काळातच जर पेशंट आयुर्वेदाकडे आला तर डेफिनेटली आयुर्वेदिक औषधांनी तो पूर्णपणे बरा व्हायला मदत होते. नाडी परीक्षणातून त्वचा रोग ओळखता येतात का? डेफिनेटली सर. म्हणजे काय होतं, की त्वचा विकार याचा थोडासा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्वचा विकार उत्पन्न होण्यामागे तुमच्या रक्तातील दोषांचा तुमच्या त्वचेवर झालेला परिणाम अशा प्रकारे त्याची निर्मिती झालेली असते. तर शरीरात कोणते दोष वाढलेले आहेत आणि ते रक्तधातूमध्ये संचित झालेले आहेत का, याचा विचार आपण नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या करू शकतो. प्रिसाइजली नाडी परीक्षेमध्ये बऱ्याचदा यकृताशी निगडीत काही स्पंदनं तुम्हाला वाढलेली दिसून येतात. तर त्याचा संबंध कधी-कधी त्वचे विकाराशी असतो. तर त्या अनुषंगाने डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे त्वचा विकार किंवा त्वचेशी संबंधित काही लक्षणं याचं निदान करता येतं. सध्या प्रत्येकाची काहीतरी मानसिक तणावाखाली लोक जगत आहेत. बरोबर सर. आता तर मानसिक तणाव कमी करण्यासाठी नाडी परीक्षण किती उपयोगी ठरते? मी मगाशी जो उल्लेख दिला, की बऱ्याचदा पेशंट अमुक आजार घेऊन येतो. कधी काही डायबिटीस आहे, कधी-कधी वाढलेलं बीपी आहे, त्वचा विकार आहेत. तर याच्यामध्ये काय होतं सर, की नाडी परीक्षेद्वारेच त्याचं निदान करता येतं, की बाबा तुमच्या आजाराच्या मागे तुमचा स्ट्रेस आणि स्ट्रेसचा शरीरावर होणारा परिणाम हेच कारणीभूत आहे. हे नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या आकलन करता येतं. प्रिसाइजली बघायला गेलं तर नाडी परीक्षा करत असताना प्राणोदन गतीमध्ये बऱ्याचदा बदल दिसून येतो, ज्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर झालेला बऱ्याचदा दिसून आलेला आहे. तर म्हणजे जेव्हा जेव्हा ती स्पेसिफिक स्पंदनं नाडीमध्ये दिसतात त्या व्यक्तीमध्ये आयदर त्याची झोप डिस्टर्ब झालेली असते, तो अतिरिक्त विचार करायला लागलेला असतो किंवा खूप स्ट्रेस टेन्शन त्याने आयुष्यात घेतलेलं असतं. आता या ठिकाणी काय होतं, की सध्याला आपण अशा युगात राहतोय, की प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा स्ट्रेस टेन्शन आहेच. आहेच आहे. पण त्याचा शरीरावर परिणाम होतोय की नाही हा आपल्याला नाडी परीक्षेत कळतो आणि नाडी परीक्षेतून डेफिनेटली त्याचं निदान करता येतं. डिप्रेशन मधून बाहेर निघायचं म्हटल्यावर काय उपाय करता येतो? सर डिप्रेशनचा जर विचार केला ना तर डिप्रेशन हा मनाच्या रज आणि तमगुणाशी निगडीत आहे. हं. त्यातल्या त्यात स्पेशली जर डिप्रेशन बघितलं तर निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आणि निराशा याच्याशी निगडीत आहे. तर हा सगळा तमोगुणाकडे जाणार आहे. जो काही दुर्गुण सांगितलेला आहे मनाचा, हा जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा तो व्यक्ती डिप्रेशनकडे जातो, नकारात्मक होतो. आणि बघायला गेलात सर तर मन हे सुद्धा आपल्या शरीराचंच एक अंग आहे. बरोबर. त्यामुळे शरीरात झालेल्या बदललेल्या दोषस्थितीचा मनावर झालेला परिणाम या दृष्टिकोनातूनच डिप्रेशनकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनसाठी थेरपी, काउन्सिलिंग याचा विचार करतात, त्याचप्रमाणे काही आयुर्वेदिक औषधांचा विचार पण करणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा कफदोष शरीरात वाढतो
तेव्हा कफदोषाचा परिणाम तुमच्या मनावर होतो. मनाशी निगडीत तमोगुण वाढतो आणि निराशा किंवा डिप्रेशन सारख्या तक्रारी उत्पन्न होतात. तर याचा कुठे बारकाईने विचार केला तर कफदोष, पचनसंस्थेतले बदल किंवा कफवातदोष याचा संबंध आणि त्याचा मनावर झालेला परिणाम या दृष्टिकोनातून डिप्रेशन ट्रीट करता येतं. डिप्रेशनसाठी खूप सुंदर औषधं आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत. ज्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम उल्लेख करीन ते म्हणजे ब्राह्मी चूर्णाचा. की ब्राह्मी चूर्ण हे तुमच्या बुद्धीला उत्तेजना देणार आहे. स्थिर बुद्धीला स्थिरता देणार आहे. मनातील सत्व गुण वाढवणार आहे. ते उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचे आहे. त्यामुळे तुमचं साधक पित्त सुधारतं. तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ब्राह्मी चूर्ण, ब्राह्मी तेल, ब्राह्मी घृत या घटकांचा वापर डिप्रेशनच्या रुग्णामध्ये खूप चांगल्या रीतीने उपयोगी पडतो. ब्राह्मी वटी बाजारात उपलब्ध आहे. ज्यांना निराशा किंवा डिप्रेशन सारख्या तक्रारी त्यांनी प्राथमिक अवस्थेमध्ये ब्राह्मी वटी जर नियमित घेतली तर त्यांनी चांगली मदत होऊ शकते. दुसरी सुंदर औषधी आहे म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा मनाशी निगडीत, मेंदूशी निगडीत स्नायूंना, नसांना एक स्थैर्य देणारी आहे. त्याला चालना देणारी आहे. त्यामुळे कुठेतरी डिप्रेशनवर खूप चांगल्या रीतीने काम करते. त्याचप्रमाणे शंखपुष्पी, ज्योतिषमती किंवा जटामांसी यांसारख्या वनस्पतींचा वापर सुद्धा डिप्रेशनमध्ये खूप सुंदररित्या फायदा होतो. फक्त काय की रुग्णाची आपल्याला नाडी परीक्षेद्वारे निदान करून त्याचा वापर करणं आवश्यक असतं. मी वैयक्तिक माझ्या चिकित्सेमध्ये मानस मित्र वटक या औषधीचा फार वापर केलेला आहे. ही गोळी स्वरूपातलं मिळणारं औषध आहे. तर हे खूप सुंदररित्या तुमच्या डिप्रेशन सारख्या तक्रारीवर काम करतं. डिप्रेशनच्या अनुषंगाने मी आपल्या श्रोत्यांना एक छोटासा घरगुती उपाय सांगेन, की दैनंदिन जीवनात कधीतरी आपल्याला निराशा येऊन जाते. झोप शांत लागेनाशी होते. अशा वेळेस तुम्ही गरम दुधामध्ये किंवा गार दुधामध्ये थोडंसं केशर घालून घेतलं, तर ते तुमच्या मनावर खूप सुंदररित्या काम करतं. मनाला शांतता, आनंद, स्थैर्य देण्यासाठी ते खूप सुंदररित्या काम करतं. ते डेफिनेटली तुम्ही ट्राय करून बघा. आता निद्रानाशाचा जो सध्या आजार आहे, तो त्याच्यावर नाडीनी काय परीक्षण करून काय उपाय काढता येतात? डेफिनेटली सर. नाडी परीक्षेच्या अनुषंगाने निद्रानाश जेव्हा मी पाहिला, तेव्हा त्यामध्ये असं दिसून आलं, की वातपित्त दृष्टी ही बऱ्याच प्रमाणात दिसते. म्हणजे काही वेळेस पित्तदोष शरीरात खूप वाढलेला असतो. पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुणधर्म वाढलेला असतो आणि त्याच्या परिणामस्वरूप त्या पेशंटला झोप लागेनाशी होते. तुम्ही बघा काही लोकं म्हणतात रात्री एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं, भूक लागल्यासारखी वाटते आणि झोप मोड होते. हे पित्ताशी निगडीत आहे आणि पित्ताचं उष्ण तीक्ष्ण गुणधर्म वाढल्यानंतर झोपेवर त्याचा परिणाम दिसतो. काही वेळेस वातदृष्टीमुळे सुद्धा या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे प्राणउदान वायू गतीतले बदल हे नाडी परीक्षेत फार स्पष्टरित्याने दिसून येतात. ज्याच्यामुळे त्या व्यक्तीची मानसिकता, त्याच्या झोपेशी निगडीत झालेले बदल, त्याच्या आयुष्यात असलेला स्ट्रेस किंवा झोपेचा परिणाम हा सहजरित्या नाडी परीक्षेत आपल्याला अंदाज लावता येतो. आणि त्या अनुषंगाने मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जटामांसी, शंखपुष्पी, नंतर ब्राह्मी यांसारख्या वनस्पतींचा वापर या व्यक्तींनी केला तर त्यांचा निद्रानाशासाठी उपयोगी होईल. रात्री झोपताना जर गार दूध तुम्ही प्यायलं तर ते शांत झोप यायला खूप चांगलं गार दूध किंवा गरम दूध थोडंसं जायफळ घालून जर घेतलं तर शांत झोप लागायला खूप चांगल्या रीतीने मदत करतं. त्याचप्रमाणे शांत झोप येण्यासाठी तुम्ही सारस्वतरिष्ट हे औषध खूप चांगल्या रीतीने उपयोगी पडू शकतं. रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचेभर तुम्ही घ्या. नक्की फायदा होईल तुम्हाला. ज्यावेळेस स्त्रियांची मासिक पाळी चालू असते त्यावेळेस काय आजार होतात किंवा विकार होतात, बरोबर सर. त्याच्यावर नाडी परीक्षणातून काय उपाय किंवा कोणते आजार ती लक्षण दिसतात का? डेफिनेटली सर. म्हणजे नाडी परीक्षेच्या अनुषंगाने मी जे काही निदान करत असतो त्यामध्ये हॉर्मोनल सिस्टीम मध्ये चेंजेस झालेले मला सहजरित्या कळून येतात. तर प्रामुख्याने जर बघायला गेलात तर हॉर्मोन्स मधील इम्बॅलन्स आणि हायपोथायरॉइडिझम यांचा बराचसा संबंध असतो. तर तुम्ही बघितलं तर ज्या ज्या महिलांमध्ये पाळीशी संबंधित म्हणजे मेन्स्ट्रुएशनशी निगडीत जे काही विकार आहेत त्याच्यामध्ये वजन वाढलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्यांच्या पचनसंस्थेत बरेच बदल झालेले दिसून येतात. प्रामुख्याने अशा महिलांमध्ये कॉन्स्टिपेशन सारख्या तक्रारी दिसून येतात. त्याच्या परिणामस्वरूप त्यांच्या हॉर्मोन सिस्टीमवर परिणाम होतो आणि पिरियड्स रेग्युलर न येणं, पिरियड्सच्या दरम्यान अंगावरून कमी जाणं यांसारख्या तक्रारी या पेशंटमध्ये दिसत असतात. जर बघायला गेलात तर आयुर्वेदानुसार या ठिकाणी वात साहचर्य असतं, पित्ताचा संबंध आहे आणि याचं नाडी परीक्षेत खूप स्पष्टरित्या निदान करता येतं. म्हणजे बऱ्याचदा महिला माझ्याकडे काही पोटाचे आजार किंवा त्वचा विकारासाठी येतात. पण त्यांच्या नाडीमधून मी त्याचं आकलन करून देखील सहजरित्या करून देऊ शकतो, की बरोबर. तुमच्या हॉर्मोन सिस्टीममध्ये बदल दिसतोय, की ज्याच्यामुळे होणारा परिणाम स्वरूप ही लक्षणं दिसतात. तर होय, नक्कीच नाडी परीक्षा ही तुमच्या महिलांमध्ये असणाऱ्या पिरियडशी निगडीत बदलांचा विचार नाडी परीक्षेद्वारे होतो. त्यामध्ये प्रामुख्याने वातदोषाचा आणि पित्तदोषाचा असतो. पीसीओडी नाडी परीक्षणातून दिसते का? येस सर. पीसीओडी आणि हॉर्मोनशी निगडीत बिघाड नाडी परीक्षेत फार स्पष्टरित्या कळून येतात. तर प्रामुख्याने कसं आहे माहिती का सर, की
या महिलांमध्ये त्यांच्या पचनसंस्थेत बदल झालेला असतो. प्रामुख्याने वातकफदोष आणि मेदधातूशी निगडीत बिघाड वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे हॉर्मोन्सवर आणि गर्भाशयावर त्याचा परिणाम होतो आणि पीसीओडी सारख्या कंडिशन्स निर्माण होतात. पीसीओडी मध्ये जर बघायला गेलात तर गर्भाशयाच्या ठिकाणी पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे काही गाठी निर्माण होतात आणि त्याचा परिणाम स्वरूपच तुमच्या पिरियड्स इरेग्युलर होणं, त्यावेळेस अंगावरून कमी जाण्यासारख्या तक्रारी त्या व्यक्तींमध्ये दिसतात. तर याचं निदान नाडी परीक्षेत होतं, ज्याच्यात स्पेशली त्यांच्या पचनसंस्थेत बिघाड दिसतो, अपानवायू दृष्टी दिसते, ज्याच्यामुळे मलाष्टंभासारख्या तक्रारी दिसून येतात. त्याचबरोबर मेदधातू आणि कफदोष वाढलेला दिसून येतो, ज्याच्या परिणाम स्वरूपच त्यांच्या हॉर्मोनल सिस्टीमवर परिणाम होऊन पीसीओडी सारखी लक्षणं उत्पन्न होतात. तर त्याचं निदान सहजरित्या नाडी परीक्षेद्वारे होतं. आता ताप येतो, जनरली ताप आल्याच्या नंतर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. बरोबर सर. तर मग आता नाडी परीक्षणातून तापावर काय उपाय काय आहेत? ऍब्सोल्युटली सर. म्हणजे माझ्या आयुष्यात जेव्हा मी नाडी परीक्षा बघायला सुरुवात केली, तेव्हा मी पहिली गोष्ट शिकलो की व्यक्तीचा शरीरातील तापाचा विचार नाडी परीक्षेतून होतो. म्हणजे जेवढं मी मगाशी जेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणलं की बीपी हे नाडीतून पहिल्यांदा लक्ष देतं, त्याचप्रमाणे दुसरी फार कॉमनली गोष्ट मी जी काही नाडी परीक्षेद्वारे बघत असेल, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात ताप आहे की नाही याचं आकलन नाडी परीक्षेद्वारे होतं. स्पेशली जेव्हा नाडी परीक्षा एखाद्या व्यक्तीला जर ताप आलेला असेल, तर त्याच्या नाडी परीक्षेत काय दिसतं, तर त्याची नाडी खूप जलद गतीने चालू असते, त्याची स्पंदनं वाढलेली असतात. सर्पगती म्हणून उल्लेख केलेला आहे नाडीशास्त्रामध्ये, की सापाप्रमाणे नाडीची आपल्याला स्पंदनं लयबद्धता दिसून येते, तेव्हा त्या व्यक्तीला ताप आलाय हे लक्ष येतं. म्हणजे याचं एक छोटंसं उदाहरण देतो सर, की काही वर्षांपूर्वी माझ्याकडे मुंबईच्या ओपीडीला एक गरीब गृहस्थ आला होता. अ, थोडं काम करून आपलं संसार चालवणारा हा व्यक्ती गेले 2 महिने कामावर जाऊ शकत नव्हता आणि भेटल्यानंतर मला म्हटला, सर मी जवळपास 5,000 ते 7,000च्या तपासण्या केल्यात, पण काहीच निदान झालेलं नाहीये आणि माझा प्रचंड थकवा आलाय, मी कामच करू शकत नाही. वेळोवेळी मी सलाईन लावून झालं, वेगवेगळ्या तपासण्या झाल्या, मल्टीव्हिटॅमिन्स घेतोय, तरी सुद्धा निदान होत नाहीये. तर त्याची नाडी परीक्षा केल्यानंतर लक्षात आलं की त्याला जीर्ण ज्वर आहे, जुना आजार, ताप शरीरात मुरलेला आहे, ज्याला आपण बोलीभाषेत हाडी ताप म्हणतो. आयुर्वेदामध्ये त्याला संधिगत ज्वर म्हणतात, की ज्वराशी निगडीत बिघाड किंवा तापाशी निगडीत बिघाड शरीरात साचलेले असतात आणि त्याचा सांध्यांवर, वेगवेगळ्या स्रोतसांवर परिणाम झालेला असतो, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं वजन कमी व्हायला लागतं, त्याला खूप थकवा यायला लागतो, त्याचे सांधे वारंवार दुखतात आणि दौर्बल्य हे लक्षण प्रामुख्याने दिसत असतं. तर त्याचं निदान करून त्याला मी सांगितलं आणि त्या अनुषंगाने माझं नेहमीच्या वापरातलं औषध म्हणजे महासुदर्शन काढा आणि माझ्या नाडी परीक्षेनुसार काही स्पेशली माझ्याकडची काही मेडिसिन्स मी दिली. अपेक्षित होतं की तो पुढच्या महिन्यापर्यंत भेटून काही सकारात्मक बदल मला सांगेल. पण त्याचा 15 दिवसातच क्लिनिकमध्ये फोन आला की सर मी माझ्या नोकरीवर परत पुन्हा एकदा जॉईन झालोय आणि अरे मला वा. खूप बरं वाटतंय. तर हे मिरेकल्स नाडी परीक्षेमुळे बऱ्याचदा दिसून आलेले आहेत. मग रादर कधी-कधी पेशंटला आश्चर्य वाटतं की एवढ्या लवकर कसा काय फरक पडला? मग आता बरोबर. याला काही उत्तर नसतं. नाडी परीक्षा ही तुम्हाला तुमच्या आजारामागील मूळ कारण दाखवते आणि ज्याच्यामुळे सहजरित्या मदत होते. प्रिसाइजली बघायला गेलात तर तापाच्या संदर्भात बऱ्याचदा पेशंट म्हणतात, की "सर म्हणजे नाडी बघितल्यावर मी सांगतो, की तुमच्या नाडीमध्ये बारीक ज्वर आहे, संधिगत ज्वर जाणवतोय, जीर्ण ज्वर आहे आणि त्याच्याशी निगडीत ही लक्षणं आहेत. त्याच्यामुळे भूक लागत नाही, वजन कमी होतंय किंवा व्हॉटएव्हर." तर पेशंटचा हेच उल्लेख असतो, "सर मी थर्मामीटरवर तपासलं तर नाही काही किंवा मी हात लावून बघितलं तेही नाहीये." तर हे स्पेशली फक्त आणि फक्त नाडी परीक्षेत दिसतं. म्हणजे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे म्हणलं, की आज आधुनिक युगामध्ये एवढे सगळे स्कॅन्स आणि आधुनिक टेस्ट आलेले आहेत, इक्विपमेंट्स आलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा ही गोष्ट कधी दिसणार नाही. ती स्पेशली फक्त नाडी परीक्षेत दिसते आणि ज्याच्यावरून आपण सहजरित्या त्या पेशंटला मदत करू शकतो. अरे वा, छान. आजारी पडूच नये, म्हणजे आजारी पडण्यापूर्वी नाडी परीक्षणातून काय करता येईल उपाय? सर याच्यामध्ये कसं आहे, की बऱ्याचदा पेशंट म्हणतो, की माझी नाडी बघा आणि सांगा. तर असं दिसतं, की त्या व्यक्तीची दोषस्थिती व्यवस्थित आहे. याच्यात मी काय बघतो, निरोगी व्यक्तीची नाडी कशी असते, याचं आपल्याला उत्तर देता येईल, की निरोगी व्यक्तीची नाडी बघितल्यानंतर स्पेशली पहिल्यांदा दिसून येतं, की त्याची पचनसंस्था व्यवस्थित काम करत असते. तिन्ही दोषांशी निगडीत स्पंदनं अगदी योग्यरित्या चालू असतात. कुठलीही स्पंदनं वाढलेली नसतात. मंडूक गती किंवा सर्पगती किंवा हंसगती ही कधीही त्यांच्या नाडीमध्ये दिसत नाही. ती एक व्यवस्थित लयबद्ध ती नाडी चालू असते आणि त्यातून सहजरित्या कळून येतं, की ह्या व्यक्तीने त्याचं आरोग्य खूप चांगलं सांभाळलेलं आहे. म्हणजे कधी-कधी असं होतं, की 60-70तलं वृद्ध गृहस्थ पण भेटतात आणि नाडी एकदम सुंदररित्या चालू असते. त्यांना मी
विनोदाने म्हणतो की सर तुमचं वय 60 आहे पण तुमची नाडी 40 वर्षाची आहे. त्यांना ऐकून आनंद वाटतो. तर निरोगी व्यक्तीची नाडीच तशी असते की त्यातून दोषस्थिती साम्यावस्थेत जाणवते आणि लयबद्ध असते. तर त्यातून आपण नक्कीच म्हणू शकतो की हा व्यक्ती निरोगी आहे. अशा व्यक्तींनी त्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी मी मगाशी सांगितलेलं त्रिसूत्र पाळणं गरजेचं आहे. ते म्हणजे आहार, निद्रा आणि व्यायाम. या 3 गोष्टी जर व्यवस्थित सांभाळल्या, तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या नियमित तुम्ही सांभाळल्यात, डिसिप्लिनरी लाईफस्टाईल तुम्ही ठेवलं, तर डेफिनेटली तुमचं आरोग्य टिकून राहील. नाडी परीक्षण शिकण्यासाठी काय साधनं करावं लागतील? सर बघायला गेलात तर नाडी परीक्षेसाठी साधनेपेक्षा अनुभव फार महत्वाचा आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे की याच्यामध्ये एक आध्यात्मिक बैठक सुद्धा लागते. हम्म. की तुम्हाला कोणी सद्गुरू जर लाभलेले असतील आणि सद्गुरूंची जर तुम्हाला काही त्यांनी मार्गदर्शन केलेलं असेल तर त्यांनी तुमचं चांगल्या रीतीने होऊ शकतं. कारण कुठे ना कुठे तुमच्या मनाची आकलन शक्ती याच्याशी निगडीत ही नाडी परीक्षा आहे. तुमची निरीक्षण शक्ती याच्याशी निगडीतच ही नाडी परीक्षा आहे. हे कुठलंही हे शास्त्र आहे. म्हणजे हे शास्त्र आयुर्वेदात मांडलेलं आहे की हे असं असेल तर असं असू शकतं. हे आकलन जे आहे, अंदाज जो आहे तो होतोच डेफिनेटली. पण कुठेतरी तिथे तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती काम करते आणि नक्कीच अध्यात्म हे तुम्हाला तुमच्या निरीक्षण शक्तीकडे आणि तुमच्या आकलन शक्तीला वाढवण्यासाठी मदत करणार आहे. डॉक्टर साहेब, आता आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही नाडी परीक्षणाबद्दल काय संदेश द्याल? नक्कीच सर. म्हणजे नाडी परीक्षा जर बघायला गेलात तर ही आजच्या युगातली एक खूप युनिक निदान पद्धती आहे. जेव्हा लोक ही टेस्ट ती टेस्ट असं धावपळ करतात, त्या ठिकाणी नाडी परीक्षा अगदी सहजरित्या एका ठिकाणी बसून तुमच्या आजाराचं आकलन करून देते. एक थोडासा गैरसमज लोकांच्या मनात आहे की नाडी परीक्षा म्हणजे आपण काहीच सांगायचं नाही, डॉक्टर समोरचं सांगतात. डेफिनेटली असं होतं. काही आमचे सिनियर वैद्य हे करायचे, माझे सद्गुरू पण करायचे. पण ह्याच्यामध्ये जर बघायला गेलात तर नाडी परीक्षा तुम्हाला काय होतं हे सांगण्यापेक्षा तुम्हाला का होतंय हे समजावून सांगते. ओके. म्हणजे तुम्ही आलात की बाबा माझे सांधे दुखतायत, मग सांधे का दुखतायत, रक्तातली साखर का वाढली आहे, तुम्हाला झोप का येत नाहीये, तुमच्या पोटाचे आजार का आहेत, याचं सगळ्याचं का हे जे उत्तर आहे हे आपल्याला नाडी परीक्षा सांगत असते. तुम्हाला ब्लड टेस्ट नंबर सांगते, तुमच्या रक्तात साखर किती वाढलेली हे सांगते. पण नाडी परीक्षा रक्तात साखर का वाढली हे सांगते. म्हणजे नॅरेटिव्ह मुद्दाम ते जे आहे मेन, ते आपल्याला नाडी परीक्षेतून कळतं. तुमच्या संपूर्ण आरोग्याचं एक होलिस्टिक अप्रोच आपल्याला नाडी परीक्षेतून येतो आणि तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी, तुमचा आजार समूळ नाश करण्यासाठी नाडी परीक्षा मार्गदर्शक ठरते. नाडी परीक्षेद्वारे आपल्याला औषधांची योजना करता येते. कोणतं औषध किती काळ द्यायचंय हे आपल्याला नाडी परीक्षा सांगते. त्यामुळे मी म्हणेन की आयुर्वेदाचा आणि निदान पद्धतीचा गाभाच नाडी परीक्षेत लपलेला आहे. डॉक्टर साहेब, आपण सत्ता मंचावर वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल सत्ता मंच आपला Thank you, सदैव sir. आभार राहील. सर तुमच्याशी बोलताना पण खूप आनंद वाटला आणि महत्वाचं म्हणजे मी पण तुमचे आभार मानले पाहिजेत की नाडी परीक्षा आज महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ता मंच सारख्या प्लॅटफॉर्मची मदत होतीये. तर मला आशा आहे की अधिकाधिक लोकांना या तुमच्या पॉडकास्ट थ्रू नाडी परीक्षेविषयीची माहिती मिळेल आणि नक्कीच ते जवळच्या वैद्यांकडून कुठेतरी आयुर्वेदाकडे वळण्याचा प्रयत्न करतील आणि आरोग्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतील. थँक्यू सर. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्मान्य प्रख्यात डॉक्टर विश्वास घाटगे पाटील आले आणि त्यांनी सविस्तर अशी नाडी परीक्षांबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. डॉक्टर विश्वास घाटगे यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.